ओके. नमस्कार मित्रांनो, मी जगदीश भगत, कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे या मल्टीप्लाय टेक्निक ऑनलाईन मीटिंग मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पुढचा 45 ते 50 मिनिटाचा हा सेशन राहणार आहे आणि या सेशन नंतर आपल्याला काही जर प्रश्न उद्भवला तर एक कागद पेन घेऊन ठेवा, त्याच्यावरती लिहत जा. आपण या सेशन नंतर प्रश्नोत्तरांचा सेशन घेणार आहोत. तर या सेशन मध्ये प्रामुख्याने आपण तीन इम्पॉर्टंट गोष्टींवरती बोलणार आहोत. नंबर 1, जेव्हा बी जमिनीत जातो त्याला सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळते, तर त्याला ऑटोमॅटिकली अंकुर फुटतो, त्याला 2 पानं येतात, हळूहळू तो मोठा होतो आणि त्याला फ्लॉवरिंग येते, नंतर सेटिंग होऊन फळ नवीन तयार होतो आणि त्या फळामधून नवीन बी तयार होतो. ही एक प्राकृतिक यंत्रणा आहे. तुम्ही कधी आंबा खाल्ला असेल, बोर खाल्ला असेल, टमाटे खाल्ले असतील आणि त्याचे बी फेकून दिले असतील आणि कोणाच्या पायाखाली दाबले गेले का ही सिस्टीम ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट झाली असेल. आपला लक्ष न देता ही सिस्टीम तिथे ऍक्टिव्हेट होते. तर ही एक प्राकृतिक यंत्रणा आहे. तर सर्वात आधी आपण या ठिकाणी बघणार आहोत की ही प्राकृतिक यंत्रणा काय आहे आणि हा पुढचा 1 तासाचा जो सेशन आहे त्या सेशन मध्ये कंपनीने 2001 ते 2014 13 वर्ष सलग रिसर्च करून 370 लोकांच्या मदतीने ही रिसर्च करण्यात आली आणि त्या रिसर्चचा आपण सारांश बघणार आहोत. त्याच्यातला पहिला पॉइंट की प्राकृतिक यंत्रणा काय आहे. दुसरं आपण बघणार आहोत की या यंत्रणेमध्ये काय काय बिघाड आलेले आहेत, बिघाड झाल्याचे कारण काय आणि त्याचा आपल्याला काय परिणाम भोगावा लागत आहे. आणि तिसरं आपण या ठिकाणी बघणार आहोत की या बिघाडामध्ये आपल्याला सुधार कशा पद्धतीने करता येईल. तर एकंदरीत या 3 महत्वपूर्ण गोष्टी राहतील आणि बिघाडमध्ये एक अजून इम्पॉर्टंट सेशन राहणार आहे, तो आहे कीड आणि रोग आपल्या पिकांमध्ये येण्याचं मुख्य कारण काय आहे. कुठलीही कंपनी, पेस्टिसाइड तयार करणारे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्रवाले आपल्याला कधीच सांगत नाही की कीड आणि रोग येण्याचं मुख्य कारण काय आहे. आणि आपण आज तो मुख्य कारण काय आहे त्यावरती बोलणार, त्याची उपाययोजना काय करावी लागेल ती पण आपण या ठिकाणी बोलणार आहोत. एकंदरीत शेती करणारा प्रत्येक शेतकरी त्याची ही माहिती जी आहे ही 1 तासाची ही उपयुक्त माहिती आहे. सो लेट मी स्टार्ट. प्राकृतिक यंत्रणा. मित्रांनो, जर आपण आपल्या शेतातली 1 ग्रॅम माती उचलून आणली, 1 ग्रॅम माती, तर 1 ग्रॅम मातीमध्ये देवाने, प्रकृतीने 10 कोटीपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू दिलेले आहेत. किती? 10 कोटीपेक्षा जास्त. 1 ग्रॅम मातीमध्ये 10 कोटीपेक्षा जास्त जीवाणू आहेत. आणि सेकंड, त्या व्यतिरिक्त जो भाग आहे ते सर्व प्रकारचे खनिज आहेत, मिनरल्स आहेत. आता प्राकृतिक सिस्टीम काय आहे, हे सूक्ष्म जीवाणू या खनिजला खातात, त्यांच्यामध्ये ऊर्जा येते, ऊर्जा आल्यानंतर ते पेशी विभाजनाने वाढतात. पेशी विभाजनाचा अर्थ आहे 1/2, 2/4, 4/8. दर 13 ते 18 मिनिटाला जीवाणूंची एक नवीन पिढी जन्माला येते आणि जुनी पिढी मरते. परत 13 मिनिटानंतर एक नवीन पिढी जन्माला येते, जुनी मरते. ही जी मरत आहे याचा जो डेड बॉडी आहे, जीवाश्म म्हटलं आहे त्याला, हा जीवाश्म आपल्या पिकाला खत म्हणून उपलब्ध होत असते. पॉइंट टू बी नोटेड, बाहेरून आपण दिलेली जीही खते आपण टाकतो शेतामध्ये त्याला पीक डायरेक्ट खात नाही. रिपीट, आपण दिलेली कुठलीही खते पीक डायरेक्ट खात नाही, ती जीवाणूंच्या मार्फतच आपल्या पिकाला पोच होत असते. ही प्रकृतीने तयार केलेली सिस्टीम आहे. आणि तिसरा महत्वाचा भाग काय आहे, इयत्ता 4 मध्ये आपण शिकलो गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. आता आपल्याला आपल्या शेतामध्ये गांडूळ दिसत नाही. पावसाळ्यात थोडेफार दिसले तर दिसतात, अन्यथा तेही आपल्याला दिसत नाही. तर ते कुठे गेले, त्यांचे काम काय आहेत, ते कसे परत येतील, आपण या सर्व गोष्टीवरती सुधारमध्ये बोलणार आहोत. तर गांडूळची काय किमया आहे आपल्या शेतीमध्ये. सीईओ आहे आमचे साहेब, सबलोक साहेब नेहमी सांगत असतात की 7/12चा उतारा तुमच्या नावाने जरी असला तरी खरा मालक जो आहे शेतीचा तो
कानोड आहे, सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे तो मातीचा. याचे सर्व रोल आपण बघणार आहोत. आता एक महत्वाचा मुद्दा, आपण कुठलीही पीक लावली, समजा आपण ऊस लावला किंवा वांगे लावले, टमाटे लावले, काही गोबी लावा, काही व्हॉट एव्हर इट मे बी, तर सरासरी एकरी काहीतरी उत्पन्न आपल्या हातात येतो. आता ऊसाचा बघा, आता ऍव्हरेज लोकांकडे 40 टनाचा ऍव्हरेज आहे. टमाटे वांगे 20 टनाचा ऍव्हरेज आहे. म्हणजे टमाट्याचे 1000 कॅरेट एकरी काढतात. एका कॅरेट मध्ये 20 किलो म्हणजे 20 टन, 20,000 किलो टमाटे एकरी त्यांचा उत्पन्न आहे. ऊसाचं 40,000 किलो आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे, या पिकाला पिकवताना जास्तीत जास्त 10 बॅग रासायनिक खतांचे, म्हणजे एक बॅग 50 किलोची, 10 बॅग म्हणजे 500 किलो, 700 किलो, 400 किलो एवढे या पिकाला काढण्यासाठी आपण आपल्या शेतात वापरत असतो. आता बघा, उत्पादन आपण काढला 20,000 किलो आणि त्याच्या मोबदल्यात आपण खते टाकली फक्त 500 किलो. मोठी तफावत आहे. ऊसामध्ये बघायला गेले तर 500 किलो खते टाकतोय, 40,000 किलो आपण उत्पन्न काढत आहोत. मोठी तफावत आहे. तर ही तफावत काय बघा, आपण आपल्या शेतातनं आपल्या पिकातनं जे काही उत्पन्न घेतो त्याचा 96.2% जो भाग आहे ती पीक हवा, पाणी आणि सूर्य ऊर्जेच्या मदतीने तयार करत. किती भाग? 96.2%. आणि बाकी व्यतिरिक्त जो 3.8% भाग आहे तिथे मातीचा रोल असतो. असं आपण 100% उत्पन्न घेत असतो. म्हणजे मातीचा रोल फक्त 4.5% आहे. म्हणून मातीमधून आपण खते दिली 500 किलो आणि उत्पन्न काढला 20,000 किलो, 30,000 किलो, 40,000 किलो. कोणताही घ्या तुम्ही, पपई क्रॉप घ्या, कोबी घ्या, कुठलाही घ्या, खते एवढीच टाकली, उत्पन्न आपण एवढं काढलेलं आहे. कारण 96.2% भाग हवा, पाणी, सूर्यप्रकाशच्या मदतीने तयार करत असते पीक, जो आपण उत्पन्न घेत असतो. मग आता प्रश्न असा आहे की सूर्य तर आहे, सुट्टीवर कधी गेला नाही, हवा रोज चालत आहे, पाऊस दरवर्षी पडत आहे, मग आता उत्पन्न शेतकऱ्यांचा कमी काय झालाय, का झालाय, त्याचं मागचं कारण काय? तर त्याचं मागचं कारण असं आहे की सूर्य ऊर्जेच्या मदतीने आपल्या पिकांच्या पानांवरती प्रकाश संश्लेषण क्रिया होत आहे, म्हणजे अन्नद्रव्य निर्मिती चालू आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फोटोसिंथेसिस चालू आहे. दररोज फूड तयार केल्यानंतर, अन्नद्रव्य तयार केल्यानंतर तो झाड काय करतो, हा अर्क रात्री खाली पाठवतो आणि खाली जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांनी जो अन्नद्रव्य उचलला आहे तो वरती येतो. म्हणजे आपण म्हणतो ना खोड, झाडाचा खोड असतो, जिकडनं मुळ्या सुरू होतात आणि झाड सुरू होतो, खोड, तिथे ते वरून आलेलं अन्नद्रव्य आणि खालून आलेलं अन्नद्रव्य यांचा संयोग होतो आणि तिथे कम्प्युटर फिट केलाय देवाने. तो संयोग झाल्यानंतर तो झाड निर्णय घेतो की आता पानामध्ये किती ठेवू, फुलामध्ये किती ठेवू, फळामध्ये किती ठेवू, खाली स्प्रे किती करू, स्टोरेज किती ठेवू. प्रत्येक एवढा तण असेल आणि एवढा मोठा वटवृक्ष असेल, प्रत्येकामध्ये कम्प्युटर फिट केलाय देव. आता प्रॉब्लेम काय झाला, वरून अन्नद्रव्य प्रॉपरली येत आहे खालपर्यंत, पण खालून जो अन्नद्रव्य यायला पाहिजे होता तो तेवढ्या प्रमाणात येत नाहीये जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे. म्हणून त्याचा संयोग प्रॉपर होत नाहीये आणि कंप्लीट फूड तयार होत नाही. म्हणजे काय, आपल्या पिकाला त्याच्या गरजेपेक्षा कमी अन्नद्रव्य मिळत आहे, म्हणून आपला उत्पन्न जो आहे तो खाली जात आहे. हा एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आता आपण पुढे बिघाडामध्ये बघणार आहोत की हा प्रॉब्लेम का क्रिएट झाला. आता बिघाड या मुद्द्यावर येऊ आपण. बिघाड, बिघाडामध्ये थोडासा तुम्हाला मागे घेऊन जातो मी. 1968 ला आपल्या भारतामध्ये 1968च्या आधी आणि 1968 नंतर हे शेतीमध्ये परिवर्तन झालंय. का झालंय, कारण
भारतामध्ये रासायनिक खते जी आहेत ती 1968 ला आली. मग त्याच्या आधीचे लोक जेवण करत नव्हते का? करत होते. शेती करत नव्हते का? करत होते. कशाने करत होते? गायी होत्या, म्हशी होत्या, बैल होत्या, बकऱ्या होत्या, जनावरे होती, गौमूत्रने, गोबरने, शेणने ही शेती होत होती. शिवाजी महाराजांच्या काळात बघा आपण एवढे मोठे मोठे दगड घेऊन किल्ले बांधलेत त्यांनी, म्हणजे तेव्हा मॅन पॉवर पण जास्त होती, जीवनचक्र पण मोठा होता, 100 वर्ष जगायचे आणि ताकद पण जास्त होती. आता हे सर्व कमी झालंय. लेट अस सी काय झालंय बिघाड. रासायनिक खतामध्ये तुम्ही युरियाची बॅग घ्या. युरिया 50 किलोची बॅग असते, आता 45 किलो झाली. 50 किलोची बॅग आपण गणित बघूया. त्याच्यावरती लिहिलेलं असतं 46% नत्र, 46% N म्हणजे 46% नायट्रोजन. आता किलो मध्ये जर काढायला गेलो 50 किलोच्या 46% झाला 23 किलो, म्हणजे 100 किलो मध्ये 46 किलो म्हणजे 50 किलो मध्ये 23 किलो. आणि रिमेनिंग 54% त्याच्यात काय आहे ते लिहिलेलं नाही, म्हणजे 27 किलो काय आहे ते लिहिलेलं नाही. किती टक्के काय आहे हे लिहिलेलं आहे, काय नाही आहे हे लिहिलेलं नाही. फॉस्फेटची बॅग घ्या, त्याच्यावरती लिहिलंय 16% SSP म्हणजे 16% सिंगल सुपर फॉस्फेट. म्हणजे 50 किलोच्या बॅग मध्ये 8 किलो फॉस्फेट आहे, 84% म्हणजे 42 किलो काय आहे हे लिहिलेलं नाही. आता हे काय आहे नेमकं? हा सॉल्टी मटेरियल आहे. सॉल्टी मटेरियल हा व्यतिरिक्त जो भाग आहे रासायनिक खतांमध्ये हा सॉल्टी मटेरियल आहे, ज्याची या मातीला अजिबात गरज नाही. घाण आहे, कुडा आहे, कंकड आहे, त्याची या सॉल्टी मटेरियलची मातीला अजिबात गरज नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा युरियाची बॅग शेतामध्ये वापरली आहे 23 किलो युरिया जीवाणूंमार्फत उचलला गेला आहे, 27 किलो त्या ठिकाणी सॉल्टी मटेरियल डंप अजून पडलेला आहे. आणि 1968 पासून आपण हा काम करत आहोत आणि हा सॉल्टी मटेरियल त्या ठिकाणी डंप होत आहे. आता हा सॉल्टी मटेरियल डंप झाल्याने काय दुष्परिणाम आपल्याला आता जाणवत आहे? आपल्या कंपनीला 2001 लाच हे कळालं होतं आणि 2001 पासून आपण रिसर्चची सुरुवात केली आणि 14 वर्ष आपल्याला या रिसर्चला लागली. म्हणजे आधी थोडासा शेती करत असताना शेतामध्ये रिसर्च झाले, कंपनी फॉर्मिंग नंतर झाली आहे. बघूया का. नंबर 1 बिघाड. नंबर 1 रासायनिक खतांचा अत्यधिक वापरामुळे आपल्या शेतात आलेले बिघाड. नंबर 1 सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी झाली आहे. आणि ते कमी होण्याचं कारण काय आहे की रासायनिक खतांमध्ये असलेली उष्णता हा एक कारण. आता हा झाड आहे, आपण खते देताना इथे नाही देत, थोडीशी लांबून देतो. जर इथे रासायनिक खते दिली तर काय होईल? हा झाड जळून जाईल, आपल्याला भीती असते. याचा अर्थ काय? रासायनिक खतांमध्ये उष्णता आहे, हीट आहे. जेव्हा जेव्हा आपण रासायनिक खतांचा वापर केला त्याचा आजूबाजूला जो हीटचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये असणारे जीवाणू तिथेच मरून गेले. एकाने एक नवीन तयार करून जुनं मरायला पाहिजे होता, मग याने एक नवीन तयार करून जुनं मरायला पाहिजे होता, पण हा इथेच मरून गेला. तर ही पिढी पुढे वाढू शकली नाही. मग काय झालं? याचा परिणाम सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. पहिला हा प्रॉब्लेम, म्हणून अन्नद्रव्य खालून कमी मिळत आहे. दुसरा प्रॉब्लेम, आता बघा सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते एकच गोष्टीला कोरिलेट करतात. कोणत्या गोष्टीला? शेतकऱ्याचा खर्च वाढवण्याच्या गोष्टीला. सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी झाली म्हणजे काय झालं? आपल्याला बाहेरून खते टाकायची गरज पडली, म्हणजे रासायनिक खते आणून टाकायला खर्च वाढला. सेकंड, जो सॉल्टी मटेरियल डंप झालाय त्याच्यामुळे माती आपली कडक झाली.
तुम्ही लहान असताना, मी लहान असताना आपण बघायचो 2 बैल आणि लाकडाच्या नांगरटी करायची शेतकरी. आता आता ट्रॅक्टरची गरज पडते. लाकडाचा नांगर चालत नाही, तुटून जातो तो. ट्रॅक्टरची गरज पडते. आता बघा, ट्रॅक्टरची गरज पडते म्हणजे काय? ट्रॅक्टरचा खर्च, ट्रॅक्टरचा EMI, ट्रॅक्टरचा डिझेल, ट्रॅक्टरचा मेंटेनन्स आणि ट्रॅक्टर चालवणारा माणूस. 5 खर्च वाढलेत आपले त्याच्या मागे, माती कडक झाल्यामागे. आणि जीवाणू कमी झाले, माती कडक झाली म्हणजे काय झालं की आपल्या मातीचा जो पीएच लेवल होता, पीएच लेवल पोत म्हणतो आपण, आपल्या मातीची पोत बिघडली, पीएच लेवल हा बिघडून गेला. असं म्हटलं जातं जर आपल्या मातीचा पीएच लेवल 6.5 आणि 7.5 याच्यामध्ये असेल तर ती खूप चांगली शेती करण्यायोग्य माती आहे. जर पीएच लेवल म्हणजे मातीचा पोत 6.5च्या खाली गेला किंवा 7.5च्या वर गेला तर आपलं उत्पन्न कमी होऊन जातं. जसं ब्लड प्रेशर कसं आहे आपल्या बॉडीचं, ब्लड प्रेशर 120/80 सिस्टोलिक डिस्टोलिक म्हणतो आपण, तो मेंटेन होणं गरजेचं आहे. 120/80 ब्लड प्रेशर कमी झाला तरी आजारी पडतो माणूस, वाढला तरी आजारी पडतो. सेम मातीचं पोत मेंटेन असणं गरजेचं आहे. खाली जाईल तरी प्रॉब्लेम, वरती जाईल तरी प्रॉब्लेम, आणि हा प्रॉब्लेम काय? उत्पन्न आपलं कमी होईल. पुढचा, आपल्या मातीमध्ये गांडूळ हे राहू शकतील, वाढू शकतील, त्यांच्यासाठी जी फेवरेबल कंडिशन पाहिजे ती राहिली नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्या मातीतनं हे पलायन करून गेले. आपण शेवटी बघणार आहोत, गांडूळ हा स्पेशल मुद्दा घेणार, त्याचे 5-7 पॉइंट आहेत ते मी तुम्हाला मांडणार आहे या ठिकाणी, की हे पलायन का करून गेले, कुठे गेलेत, कसं परत येतील, त्यांचे काम काय, सर्व आपण पुढे बघणार. पुढचं काय नुकसान झालं? 5. मातीतले जे खनिजे ते 3 पदरी असतात. आपण एक उदाहरणाने समजून घेऊया. आपण पोळी खातो ती गहूची खातो. गहू हा तृतीय पदार्थ आहे. गहूला आपण पिठामध्ये कन्वर्ट करतो, हा द्वितीय पदार्थ आहे. आणि पिठामधून आपण पोळी तयार करतो, हा अवेलेबल फॉर्म आहे, ग्रहण करणे योग्य, ती खातो आपण पोळी. मुख्य घटक आहे गहू, बरोबर. सेम आपल्या मातीमध्ये खनिज हे 3 पदरी असतात, तृतीय, द्वितीय आणि प्रथम. जेवढे प्रकारचे जीवाणू आपल्या मातीत आहेत हे अवेलेबल फॉर्मला खाऊन आपल्या पिकाला पोच करतात. पण काही जीवाणू असे असतात की सूर्य ऊर्जेच्या मदतीने, वातावरणाच्या बदलाने ते तृतीय पदराला द्वितीय मध्ये कन्वर्ट करतात. काही असे जीवाणू असतात जे द्वितीयला प्रथम पदरामध्ये कन्वर्ट करत असतात, आणि बाकी जीवाणू याला खाऊन पोच करत असतात. आता जीवाणूंची संख्या कमी झाल्याने काय झालंय की हा जो कन्व्हर्शन आहे याची स्पीड खूप कमी झाली आहे. आणि ही स्पीड कमी झाल्यामुळे काय झालंय, मातीतला विनामूल्य दिलेला जो खाद्य आहे आपल्या पिकासाठी तो खाता येत नाहीये, म्हणून आपल्याला बाहेरून रासायनिक खते टाकावी लागत आहे. लक्षात घ्या, विनामूल्य दिलेला जो खनिज आहे तो प्रचंड प्रमाणात आहे, मुबलक प्रमाणात आहे, पण आता ती सिस्टीम डिऍक्टिव्हेट झालीये, म्हणून आपल्याला बाहेरून खते टाकावी लागत आहेत. आजच्या घडीला कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं जर तुम्ही रासायनिक खते टाकली नाही तर काय होईल, ते सांगतात काही पिकणार नाही. बरोबर आहे त्यांचं कारण, कारण जमिनीतलाही खनिज जर मिळणार नाही पिकाला, आणि बाहेरून जरी बाहेरून पण टाकलं जाईल तर उत्पन्न काहीच येणार नाही. तर आपल्याला काय करायचंय, प्रकृती सोबत जुळून चालायचं, ते सुधारमध्ये सांगणार आहे मी. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की खनिजाचं रूपांतरण होत नाही स्पीडली. सहावा बघा, को रिलेटेड आहे हा. माती कडक झाल्याने काय झालं की मातीमधून ऑक्सिजन नाहीसा झाला, है ना. पहिले माती आपण चालताना पायाखाली माती दाबायची, पाय दाबले जायचे, आता एकदम कडक झाली आहे माती. म्हणजे काय झालंय, सर्व चोकअप झालंय त्या ठिकाणी, तिथे आता हवा जाऊ शकत नाही, खेळू शकत नाही, हवा खेळती राहत नाही, नाहीसा झालाय. ऑक्सिजन नाहीसा झाल्याने आपले 2 नुकसान झाले. नंबर 1, सूक्ष्म जीवाणू आपल्यासारखे एरोबिक आहेत, त्यांना जगण्यासाठी, वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन कमी झाल्याने ते कमी व्हायला लागले, गुदमरून मरायला लागले. एक हा नुकसान झालं.
आणि दुसरा काय नुकसान झाला, आता हा ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो तिथे ऑटोमॅटिकली विषाणू जन्म घेतात. म्हणजे जीव अधिक अणु जीवाणू हा आपला मित्र आहे, विष अधिक अणु विषाणू आपला शत्रू आहे. तर काय झालं, जीवाणू कमी व्हायला लागले आणि विषाणू वाढायला लागले. सर्वात मोठा प्रॉब्लेम काय उद्भवला, कीड आणि रोग. बघा, मातीमधून ऑक्सिजन नाहीसा झाला, ऑक्सिजन नाहीसा झाल्याने काय झालं, तिथे विषाणू वाढले. विषाणू अगदी सोपा. आता मी आपल्याला सांगणार आहे कीड आणि रोग येण्याचा मुख्य कारण काय आहे. अगदी सोपा कारण आहे समजून घ्यायला, पण कुठलीही पेस्टिसाइड विकणारी कंपनी आपल्याला हे सांगत नाही. अगदी सोपा कारण. समजा एक सेकंड, मातीमध्ये सॉल्टी मटेरियल जास्त आल्याने माती चोकअप झाली, ऑक्सिजन नाहीसा झाला आणि तिथे विषाणू तयार झाले. आपल्या पिकाने दिवसभर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करून जे फूड तयार केलं ते खाली पाठवलं आणि खाली रूट झोन मध्ये विषाणू आहेत, त्यांनी तो अर्क पिऊन घेतला आणि त्यांची संख्या वाढवली. दुसऱ्या दिवशी परत आपल्या पिकाने काम केलं, अन्नद्रव्य निर्मिती केली, खाली पाठवलं, खाली विषाणूंना पिऊन घेतला आणि त्यांची संख्या वाढवली. डेली हा कार्यक्रम. तुम्ही मला कामाला बोलवला, खायला काही दिला नाही, काम करून घेतलं. परत दुसऱ्या दिवशी बोलवला, खायला काहीच दिलं नाही, काम करून घेतलं. तर 7 दिवसात कसं होईल, मी कमजोर होणार आहे. बरोबर. सेम वनस्पती आपली काय झाली, दररोज त्याचा अर्क चोरी गेल्याने आपला पीक कमकुवत झाला, कमजोर झाला, वीक झाला. आता बघा सिस्टीम बघा, ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसेल तिथे विषाणू जन्म घेणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इट्स अ नॅचरल प्रोसेस. आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, फास्ट चालतो, श्वासोश्वास एकदम फास्ट घेतो, तेव्हा रात्री सोडलेली जी ऑक्सिजन आहे झाडांनी ती जास्त प्रमाणात बॉडीमध्ये जाते आणि ज्याच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहील तो लवकर आजारी पडत नाही. म्हणून मॉर्निंग वॉकला जातो आपण, फ्रेश राहतो. जो मॉर्निंग वॉकला जात नाही त्याला सर्दी पडसा खोकला लवकर होईल, कारण त्याच्या बॉडीमध्ये पर्याप्त ऑक्सिजन नाही. तर ऑक्सिजन जर नसेल तर विषाणू ऑटोमॅटिकली जन्म घेतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यांना पण जिवंत राहायचं आहे, पण ते काय करतात, आपल्या पिकाचं अन्नद्रव्य चोरीला खाऊन जातात, ते चोरीला जातो आपला. आता हा पीक होतो कमजोर. आता बघा महत्वाचा मुद्दा, समजा हा टमाट्याचं पीक आहे, हा कमकुवत आहे, तर याचा टमाटा छोटा निघणार आहे, त्याच्यातनं येणारा बी कमजोर निघणार आहे, त्याच्यातनं येणारा टमाटा अजून कमजोर निघणार आहे, त्याच्यातनं येणारा बी अजून कमजोर निघणार आहे. तर या टमाट्याचं अस्तित्व संपून जाईल. तर प्रकृतीने एक नियम तयार केला. काय नियम आहे की या पृथ्वीला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जो कमजोर आहे त्याला नष्ट करणे. रिपीट करतो मी, या पृथ्वीला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जो कमकुवत आहे कमजोर आहे त्याला नष्ट करणे. मग तो माणूस असेल, मग तो प्राणी असेल, मग ती वनस्पती असेल, सर्वांसाठी हा नियम लागू आहे. आता याचा अर्क चोरीला जात आहे, हा कमजोर झाला, याचा बी कमजोर येईल म्हणून याचा बी पुढे पाठवायचा नाहीये, म्हणून प्रकृती याला नष्ट करण्यासाठी कीड रोगाचा माध्यमाने हल्ला करते. लक्षात घ्या, याचं बी प्रकृतीला पुढे पाठवायचं नाहीये म्हणून कीड रोगाचा हल्ला झाला, याला इथेच नष्ट करायचा आहे. जो स्ट्रॉंग आहे त्याचा बी पुढे पाठवायचा आहे प्रकृतीला. आणि या ठिकाणी आपली फजिती होते. काय फजिती होते बघा, आपल्याला कीड दिसली, आपण काय करतो, कृषी सेवा केंद्र गाठतो, पेस्टिसाइड आणतो आणि फवारणी. बरोबर. आपण त्या पेस्टला मारण्यासाठी फवारणी करत आहोत, म्हणजे त्या कीडला मारण्यासाठी आपण फवारणी करतो.
प्रकृती त्याला नष्ट करू इच्छिते, त्या झाडाला, त्या पिकाला, कारण ते कमकुवत आहे. म्हणून कीड रोगाचा हल्ला केला. आपण त्या कीडला मारण्यासाठी पेस्टिसाइडचा स्प्रे करतो. म्हणजे काय झालं, प्रकृतीचा विरुद्ध आपण लढा चालू केला. पण मला एक सांगा, जेव्हा प्रकृती विरुद्ध आपण लढा करणार तर कोण जिंकणार आहे? आपण का प्रकृती? प्रकृती नेहमी प्रकृती जिंकते. आणि कशी जिंकते प्रकृती? ती जी कीड आहे, 100 मधून 80 कीड मरतात तुम्ही पेस्टिसाइड फवारला तर, 20 राहून जातात. आणि हे जे 20 राहतात ते जेव्हा पुढच्या पिढीला जन्माला आणतात, याच घटकाची प्रतिकार शक्ती घेऊन जन्माला आणतात जो तुम्ही घटक फवारला होता. मग पुढच्या वर्षी काय होतो? हा घटक चालत नाही, आपण परत कृषी सेवा केंद्र काढतो, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग, त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून स्ट्रॉंग, असं करत करत 15,000 रुपये लिटरचे पेस्टिसाइड बाजारात आले. पण पांढरी माशीचं अस्तित्व सुद्धा आपण गायब केलेला नाही. ते कमी होण्याऐवजी वाढत आहे. एकही शेतकरी असं सांगू शकत नाही की आम्ही पांढरी माशीचं अस्तित्व गायब करून टाकलं मागचे 30 वर्षापासून फवारणी करून. उलट ते कमी होण्यापेक्षा वाढत आहे. का वाढत आहे? कारण आपण प्रकृती विरुद्ध लढा करत आहोत. बरं, दुसरी फसवणूक बघा काय होत. आपण जर पेस्टिसाइडची फवारणी केली नाही तर काय होतं, ती जी कीड आहे, जे रोग आहे, ते त्याला नष्ट करण्यासाठी झालं होतं, ते आपलं काम करून निघून जातो. म्हणजे आपलं 100% नुकसान होतो. जर आपण फवारणी केली नाही तर आपलं 100% नुकसान होतो. आणि जर आपण फवारणी केली तर काहीतरी आपल्या हातात ते उत्पन्न येतं. हा हिंदीत म्हण आहे, भागते भूत की लंगोटी सही. मग आपण काय काय निर्णय घेतो? पेस्टिसाइड स्प्रे करायचा निर्णय घेतो आणि काहीतरी आपल्या हातात येतं. आता इथे काय झालं, पेस्टिसाइडचा खर्च वाढला, पेस्टिसाइड फवारणी करण्यासाठी पंपाचा खर्च वाढला, पेस्टिसाइड फवारणी करण्यासाठी मानवी श्रम वाढला, आणि त्या पेस्टिसाइड युक्त म्हणजे विष युक्त आपण आपलं पीक काढू लागलो, ते आपल्या पोटात पण जायला लागले है ना. 4 खर्च याच्या मागचे वाढले. आता सुधार मध्ये आपण बघणार की आपण नैसर्गिकरित्या हे कसं करणार. लक्षात घ्या, 1968चा आधी स्प्रे हा प्रकार नव्हता. स्प्रे येऊन 30-35 वर्ष पण झालेले नाही. त्याच्या आधीचे लोक स्प्रे करायचे नाही, कारण तेव्हा कीड रोगाचा प्रमाण एवढा जास्त नव्हता. सर्व बघणार, एव्हरीथिंग. पुढे एकंदरीत या बिघाडा मागे बघा काय झालं. रासायनिक खतांचा खर्च वाढला, पेस्टिसाइडचा खर्च वाढला, मानवीय श्रम वाढला, इक्विपमेंटचे खर्च वाढले. त्याच्यानंतर हीट जास्त झाल्याने, कडक झाल्याने पाणी वाहून जातो आपल्या जमिनीतनं पावसाचा, खाली निचरा होत नाही, आणि निचरा होत नाही म्हणून वॉटर लेवल खाली जात गेली आणि आपण कमी पाण्यामध्ये चांगली शेती करू शकत नाही. हीट जास्त आहे म्हणून आता पाणी आपल्याला जास्त द्यावा लागतो. पाणी ज्यांच्याकडे कमी असेल ते चांगली शेती करू शकत नाही. त्याच्यानंतर एक अजून काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, ज्या ठिकाणी माती कडक असेल तिथे तणाचा प्रमाण वाढतो. आता तण वाढलं की काय झालं, तणनाशकाचा खर्च वाढला किंवा तण पुन्हा पुन्हा काढण्यासाठी मानवीय श्रम वाढले. जी माती नरम असतील, ज्याच्यात जीवाणू जास्त असतील, तिथे तणाचा प्रमाण ऑटोमॅटिकली कमी असतो. आणि या सर्वांचा एकंदरीत परिणाम काय झालं, आपल्या पिकाला त्याच्या गरजेपेक्षा कमी अन्नद्रव्य मिळायला लागले, आणि कमी अन्नद्रव्य मिळाल्याने आपल्याला उत्पन्न हा कमी मिळायला लागला. एका ठिकाणी काय होत आहे, खर्च असा वाढत आहे, रासायनिक खतांचा, पेस्टिसाइडचा, फवारण्यांचा, मारायचा, मानवीय श्रमाचा, इक्विपमेंटचे मेंटेनन्सचा, डिझेलचा हा खर्च वाढत गेला. आणि इकडनं त्या पिकाला त्याच्या गरजेपेक्षा अन्नद्रव्य कमी मिळत आहे, जे तयार करत ते विषाणू पित आहेत, तर उत्पन्नाची लेवल खाली जाते. आणि परिस्थिती सिनारिओ काय तयार झाला की भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये आत्महत्या करणारा जो व्यक्ती आहे तो फक्त शेतकरी आहे. आणि एक मक्याचं बी टाकलं तर एका मक्यासारखे 100, 150, 200, 500 बी येतात. म्हणजे अशी फॅक्टरी आहे शेतकऱ्याकडे की एक वस्तू टाकली तर तशा 500 वस्तू बाहेर येतात. अशी एकही फॅक्टरी नाही की हा पेन एक टाकलं तर असे 10 येतील.
आहे का? ही शेट टाकली असे 50 शेट बाहेर येतील, एकही नाही. पण एक बाजाराचा एक दाणा टाकला तर किती बाजार, एक आंबा लावला तर किती आंबे. अशी फॅक्टरी असून, 3 छान ऋतू असून, आपल्या भारतासारख्या कृषी प्रधान म्हटलेल्या देशामध्ये रोज आपण बातमी वाचतो, शेतकरी हा आत्महत्या करत आहे. आणि ह्याचा आम्हाला खूप मोठा दुःख आहे. आणि हे का होत आहे? कारण खर्च दरवर्षी वाढत आहे, उत्पन्न दरवर्षी खाली येत आहे. ही तफावत जी आहे 10 वर्षात एवढी मोठी होऊन जाते की एवढा मोठा कर्ज होतो आणि त्याला वाटतं की हाच सोपा उपाय आहे. आणि कुठे ना कुठे आपण या ठिकाणी चुकलो आहोत, कळत न कळत. आपण जो बिघाड आपल्या कळत न कळत आपल्याकडनं झालाय त्याला सुधार करणं आता गरजेचं आहे. आता आपण हे बघणार सुधार काय. सुधार काय आणि सुधार आपल्याला कसा करावा है ना. जो शेतकरी या गोष्टीला लक्षपूर्वक समजून घेईल आणि करेल, तो शेतकरी आपल्या पुढच्या पिढीला चांगली माती देऊन जाणार आहे, अन्यथा देऊ शकणार नाही. आता आपण बघणार सुधार काय. आता मी तुमच्या समोर ज्या ज्या गोष्टी मांडल्या ते 2001 पासून 2008 पर्यंत 8 वर्ष लागले हे सर्व समजून घ्यायला. कारण प्रत्येक गोष्ट प्रयोग करून रिसर्च करून समजून घेतलेली आहे. आणि आपली वेबसाईट आहे www.krishnaagribusiness.com. त्या वेबसाईट वर गेले, त्या वेबसाईट वर जाऊन हमारा अनुसंधान अशा बटनवर क्लिक केलं तर जी मी माहिती दिली ना त्याचा एक मुद्दानी पूर्ण स्पष्टीकरण, एक मुद्दानी पूर्ण स्पष्टीकरण सह आपण हिंदी भाषेमध्ये वेबसाईटवर अपलोड केलेला. तुम्ही जेव्हाही वेळ मिळेल अजून जास्त माहिती घ्यायची असेल तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. आता मी सुधारकडे वळतो. सुधार काय तर या जो मी बोललो 2001 ते 2014 13 वर्षाचा कालावधीमध्ये आपण जो रिसर्च केला त्याचं नाव ठेवण्यात आलं मल्टीप्लायर. मल्टीप्लायर जी आहे ना ही टेक्निक आहे. मल्टीप्लायर हे औषध पण नाही, मल्टीप्लायर हे खत पण नाही, हे सॉइल रिफॉर्मर आहे. आपल्या मातीला प्राकृतिक करण्याचं काम करणं हा याचं सर्वात महत्वाचं काम आहे. आणि किती 1 एकर क्षेत्राला 1 एकर क्षेत्राला 1 किलो मल्टीप्लायर प्रति महिना द्यायचा आहे. साधारण 4 महिन्याचा पीक असेल तर दर महिन्याला 1 किलो, म्हणजे 4 महिन्याच्या पिकामध्ये एकरी 4 किलो लागेल. 6 महिन्याचं आपण पीक घेताय तर एकरी 6 किलो लागेल, दर महिन्याला 1 किलो जमिनीत त्याला वापरायचा आहे. हा याचा सरासरी डोस आहे. त्याच्याने सॉइल रिफॉर्म होणं सुरू होतं. तर याच्याने काय काय होईल ते मी आता सांगतो. सुधार काय काय होणार आहे. नंबर 1 सुधार म्हणजे काय, आपल्याने कळत न कळत जे मातीच्या प्राकृतिक यंत्रणेमध्ये जे बिघाड आलेले आहेत ते एलिमिनेट करणार, म्हणजे त्यांच्यामध्ये सुधार करणार. बाकी रेस्ट इज मातीमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रकृतीमध्ये प्रचंड ताकद आहे. आपण प्रकृती सोबत जोडून काम करणार. नंबर 1 तुम्ही जर शेणखताचा वापर केला शेतामध्ये या वर्षी तर पुढच्या वर्षी पीक जोमदार येत असते. याच्या मागचं टेक्निकल कारण काय आहे, आपण शेणखताचा वापर केल्यानंतर ती कुजते, वर्षभर कुजल्यानंतर त्याच्यातनं ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कर्ब बाहेर पडतो, कार्बन बाहेर पडतो ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. आणि हा जो कर्ब आहे आपल्या मातीमध्ये जेवढे जीवाणू आहेत जेवढे प्रकारचे त्या सर्वांचा आवडता खाद्य पण आहे, कॉमन खाद्य पण आहे. प्रचंड प्रमाणात पुढच्या वर्षी शेणखत कुजून कर्ब निघाला, प्रचंड प्रमाणात जीवाणूंनी तो खाल्ला, प्रचंड प्रमाणात ते वाढले, प्रचंड प्रमाणात मेले की आपल्या पिकाला गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य मिळतो आणि पुढच्या वर्षी पीक जोमदार बघायला मिळते, आपल्याला जोमदार दिसते आणि मग पुढच्या वर्षी उत्पन्नही वाढतो. या गोष्टीला अनुसरून आम्ही काय केलंय, 1 ट्रक भर शेणखत 1 एकर क्षेत्रामध्ये टाका, ती वर्षभर कुजू द्या आणि वर्षभर कुजल्यानंतर त्याच्यातनं जेवढा कर्ब बाहेर यायला पाहिजे अवेलेबल फॉर्म मध्ये तेवढा कर्ब आपण कॉम्पॅक्ट करून 1 किलोचा एका पिशवीत भरला आहे. म्हणजे
पहिल्या 13 मिनिटापासून तुम्ही मल्टीप्लायर अप्लाय केला पळण्यासोबत, पहिल्या 13 मिनिटापासून जीवाणू वाढायला सुरुवात होते, ती मरायला सुरुवात होते आणि पिकाला उपलब्ध होण्यास सुरुवात होते. तर नंबर 1 काम, सूक्ष्म जीवाणूंची जी संख्या आहे ती वाढायला सुरुवात होते. सर्वात महत्वाचा काम काय होतो पहिला, कारण सूक्ष्म जीवाणू ते जे जमिनीचं अन्नद्रव्य आपल्या पिकाला पोच करणार आहे. तर मल्टीप्लायर मध्ये आपण अवेलेबल फॉर्म मध्ये त्यांचा आवडता खाद्य दिलेला आहे, म्हणजे सूक्ष्म जीवाणू वाढण्यास सुरुवात होते मल्टीप्लायर अप्लाय केल्यानंतर. नंबर 2, जसे जसे जीवाणूंची संख्या वाढली काय होतो की आपली माती नरम होते. जीवाणू वाढले, माती नरम झाली, पहिले कडक होती आता नरम होण्यास सुरुवात होते. आणि जशी नरम व्हायला सुरुवात झाली, आपली मातीचा जो पीएच लेवल आहे सुधारतो. 2 गोष्टी होतात. पहिला, पीएच लेवल सुधारते, म्हणजे 6.5च्या खाली असेल तर 6.5 पर्यंत येईल, 7.5च्या वर असेल तर 7.5 पर्यंत येईल. सुधारणा झाली. आणि ही सुधारणा एकदा झाली आणि कंटिन्यू मल्टीप्लायर ऍप्लिकेबल आहे, तिथे अप्लाय करताय तुम्ही, तर असा हा मेंटेन पण राहील पुढे. म्हणजे दोन काम होतात, पीएच लेवल सुधारेल आणि मग पुढे ती मेंटेन राहील. तिसरा, जीवाणूंची संख्या वाढली तर काय होणार आहे, जे मी 3 पदर म्हटलं होतं आपल्या मातीतले खनिजामध्ये, जीवाणूंची संख्या वाढली की तृतीय पदरामधील असलेला द्वितीय पदरामध्ये फास्ट कन्व्हर्शन होईल खनिजाचा, आणि द्वितीय पदरामधील जो आहे त्याचा अवेलेबल फॉर्म मध्ये फास्ट कन्व्हर्जन होईल. आणि अवेलेबल फॉर्मचा तिथे उपलब्ध असेल खनिज तर सर्व जीवाणू याला खाऊन पोच करतील. म्हणजे काय झालं की मातीतले खनिज आपल्या पिकाला मिळण्यास सुरुवात होईल. आणि जशी ही सुरुवात सुरू झाली की बाहेरून खते टाकायची गरज आपली कमी कमी होणार आहे. ते पण मी पुढे सांगणार आहे. तर खनिजाचा रूपांतरण होणं सुरू होईल. जे जे प्रॉब्लेम आपण बघितलेत का नाही त्या सर्वांमध्ये सुधार होत आहे. माती नरम झाली तर काय होईल, ऑटोमॅटिकली तणाचा प्रमाण कमी होऊन जाईल. तणाचा प्रमाण कमी झाला की तणनाशकाचं प्रमाण कमी होऊन जाईल. तणनाशक कमी मारलं तुम्ही तर मानवी श्रम पण कमी लागेल, खर्च पण कमी होईल. खर्च कमी होता. पहिले आपण बघितलं की बिघाडाने काय झालं, खर्च वाढले, उत्पन्न कमी झालं. आपण उलटा करणार त्याला. मल्टीप्लायरचा वापर शेतात केला की खर्च कमी होण्यास सुरुवात होईल आणि उत्पन्न वाढीस सुरुवात होईल. खर्च वाढवून उत्पन्न नाही वाढवत आपण, खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचा कार्य मल्टीप्लायर जी टेक्निक आहे, जो रिसर्च आहे त्याच्या मागे हा लपलेला आहे. पुढचा बघा काय होईल. मल्टीप्लायरचा वापर केला तर मातीमध्ये ऑक्सिजन वाढेल. ऑक्सिजन वाढली तर काय होईल, ऑटोमॅटिकली नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसं ऑक्सिजन नसल्या कारणाने विषाणू जन्माला येतात, तसं ऑक्सिजन वाढल्याने विषाणू आपोआप मरतात ऑक्सिजन मध्ये. त्याला मारण्यासाठी पेस्टिसाइड टाकायची गरज नाही. आपण काय केलं, प्रकृती सोबत जुळून काम करायला सुरुवात केली. आपण मातीमध्ये ऑक्सिजन वाढवला की ऑक्सिजन मध्ये ते ऑटोमॅटिकली मरणार. ते मेले की आपल्या पिकाचं अन्नद्रव्य चोरीला जाणार नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य खायला मिळेल, तर पीक काय होईल, बलवान होईल. आणि बलवान पीक असल्या कारणाने त्याचा बी पुढे पाठवायचा आहे प्रकृतीला, म्हणून त्याच्यावरती कीड रोगाचा लवकर हल्ला होणार नाही. आणि जरी झाला तरी या पिकाची रोग प्रतिकार क्षमता एवढी जास्त असणार आहे की त्या कीड आणि रोगाला ती स्वतः लढा देण्यासाठी सज्ज असेल. एकदम सिंपल, एकदम सिंपल. जो माणूस बलवान आहे, आता बघा आपण 3 महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये आहोत. बरेच असे लोक असतील ज्यांना कोरोना व्हायरस त्यांच्या शरीरात प्रवेश केला असेल, पण त्यांना माहित पण पडलं नाही, कारण त्यांची इम्युन पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की त्याला ऑटोमॅटिकली त्यांनी कव्हर करून घेतलं. एवढे केस झालेत, पण हे नाही बघत आपण की त्याच्यातले अर्धेपेक्षा जास्त घरी गेले सुट्टी घेऊन. म्हणजे त्यांची इम्युनिटी पॉवर एवढी जास्त होती की ते त्याला लढा देण्यासाठी एकदम सक्षम होते आणि ते सक्सेस झाले. सेम आपला पीक जर बलवान असेल त्याच्यावरती लवकर कीड रोग येणार नाही, कारण त्याच्या बी पुढे प्रकृतीला पाठवायचं आहे. आणि दुसरा जरी हल्ला झाला तरी तो पीक त्याला लढा देण्यासाठी सज्ज राहील. 5, आपल्या मातीमध्ये
अशा वातावरणाची निर्मिती होईल की त्या ठिकाणी गांडूळ येऊ शकतील, राहू शकतील, वाढू शकतील आणि कार्य करू शकतील. आणि या सर्वांचा एकंदरीत परिणाम काय होईल? आपला खर्च कमी होत जाईल आणि पीक बलवान राहील, म्हणजे आपला उत्पन्न वाढीस सुरुवात होईल. जे बिघाड झालेत ना ते सर्व याच्यामध्ये कव्हर होते. आता जेव्हा 2014 साली 3 ऑक्टोबर 2014 ला आम्ही याला शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली, तेव्हा आमच्या समोर काही एक वेगळाच चॅलेंज आला. कारण प्रोडक्ट तयार करणे ही एक वेगळी गोष्ट आहे, त्याला विकणे ही एक वेगळीच गोष्ट आहे. याचे चॅलेंजेस वेगळे आहेत, याचे चॅलेंजेस वेगळे. काय चॅलेंज होता? शेतकरी बंधू काय सांगायचे, आम्हाला जीवाणू दिसत नाही, आम्हाला विषाणू दिसत नाही, आम्हाला ऑक्सिजन दिसत नाही, मल्टीप्लायर काय काम करते तेही आम्हाला दिसत नाही. रोकडा किती मिळणार ते सांगा तुम्ही आम्हाला. आणि बरोबर आहे, जर आम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवायला गेलो तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या मागे रिटर्न किती हा प्रत्येकाचा एक कॉमन प्रश्न आहे, नो इश्यू. तर तो काय होईल? म्हणजे दोन, एक आपल्याला माती पण सुधार करायची आहे, दुसरा पहिल्या वर्षापासून शेतकरी बंधूचं उत्पन्न वाढायला पाहिजे, हा पण चॅलेंज आहे. तर या दोघी आम्ही स्वीकारल्या. तर तुम्ही जेव्हा मल्टीप्लायरचा वापर सुरू करणार, मातीमध्ये सुधारणा होईल, हा याचा मुख्य कार्य आहे, हा मुख्य उद्देश आहे. पण याच्या सोबत सोबत तुम्हाला आर्थिक फायदा पण होईल. तो आर्थिक फायदा काय आणि कसा होईल ते मला 5 मिनिटात. आणि मल्टीप्लायर वापरल्यानंतर आपल्याला पिकावर दिसणारे जे बदल आहे, जे परिणाम आहेत ते काय, त्याला आपण परिणामऐवजी लक्षण पण म्हणू शकतो. लक्षण काय लक्षणं दिसतील? आता एक विनंती आहे माझी, जे या मीटिंगला पहिल्यांदा बघतायत, जे शेतकरी या मीटिंगला आज पहिल्यांदा बघत आहेत, त्यांच्याकडे समजा 2 एकर, 5 एकर, 20 एकर, 50 एकर, 100 एकर, 150 एकर, 1000 एकर, 5000 एकर, 5 लाख एकर, किती शेती असेल, त्यांनी पूर्ण क्षेत्रासाठी मल्टीप्लायर घ्यायचा नाही. आमचा आग्रही नाही, तुम्ही घेऊ नका, आम्ही देणार पण नाही. हा, एक उदाहरण घेऊ. आज 2 एकरचा शेतकरी आहे, 2 एकर याचा शेत आहे आणि याने काहीतरी पीक लावली आहे, त्याचं उत्पन्न हा 10 क्विंटल काढतो. आपल्या महाराष्ट्रात कपाशी जास्त होते, कपाशीचं एक उदाहरण घेऊ, साधारण पीक आहे, 10 क्विंटल कपाशी आपण या ठिकाणी काढताय. हा एक शेतकरी 2 एकर याचं शेत आहे, तर 1 kg पर मंथ पर एकर मल्टीप्लायर त्याला लागणार आहे, बरोबर? म्हणजे 2 एकरला 4 × 2 8 किलो मल्टीप्लायर त्याला या ठिकाणी गरज आहे. पण आमचा काय आग्रह आहे, 8 किलो घेऊ नका, फक्त 1 एकर क्षेत्रामध्ये मल्टीप्लायर ऍड करा. ऍड म्हणजे तुमची चालू असलेली ट्रीटमेंट तशीच चालू राहू द्या, त्याच्यासोबत मल्टीप्लायर तिथे ऍड करा. किती? 1 किलो पर मंथ पर एकर. आणि 4 गुणिले 1, तर 1 एकर मध्ये 4 महिने वापरणार म्हणजे 4 किलोचा तिथे वापर होणार आहे. तर 4 किलो पण घ्यायची गरज नाही, फक्त पहिला डोस 1 किलोचा या ठिकाणी वापर करा, फक्त पहिला डोस. आणि हा डोस वापरल्यानंतर 15 दिवसानंतर 30 दिवसाच्या आत, 15 दिवसानंतर 30 दिवसाच्या आत आपल्या पिकामध्ये काही लक्षणं दिसतील, काही बदल दिसतील या 1 एकर मध्ये. पहिला बदल, मार्कर हा कमी झाला आहे का? वेट, मी मार्कर आणतो. एक एकर क्षेत्रामध्ये आपण मल्टीप्लायरचा वापर केला तर काय बदल, काय लक्षणं दिसतील? नंबर 1,
आकार आहे तो दीडपट होईल, पानांचा आकार दीडपट होईल. आता एक मी चित्र काढतो त्याच्याने समजून सांगतो. हा एक झाड आहे, एक झाड आहे. ओके, आणि ते सूर्य आहे. ओके, आता एक उदाहरण घेऊ आपण. या झाडावरती 100 पानं आहेत, फॉर एक्झाम्पल 100 पानं आहेत, आणि एका पानाचा जो साईज आहे 1 इंच बाय 1 इंच आहे. एका पानाची साईज 1 इंच बाय 1 इंच आहे. म्हणजे सूर्य ऊर्जेच्या मदतीने या पूर्ण झाडावर 100 चौरस इंच जागेवर अन्नद्रव्य निर्मिती चालू आहे, फोटोसिंथेसिस चालू आहे. सिंपल. आपण मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर पहिल्या 13 मिनिटापासून जीवाणू वाढायला लागले, मरायला लागले, आणि पिकाला उपलब्ध होण्यास सुरुवात झाली की गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य मिळायला लागला. तर हा झाड काय करेल, त्याचा पानांचा आकार मोठा करेल. पूर्वी हा पान 1 इंच बाय 1 इंचचा होता, आता हा पान 1 इंच बाय 1.5 इंचचा होईल. म्हणजे 150 चौरस इंचवर आता अन्नद्रव्य निर्मिती सुरू झाली. याच झाडावर पूर्वी 100 चौरस इंचवर होती. म्हणजे काय, 50% जास्त अन्नद्रव्य निर्मिती होत आहे. तर आपल्याला अपेक्षित आहे की इथे 50% उत्पन्न वाढ होणार. हा पहिला लक्षण, हा पहिला बदल दिसेल. दुसरा बदल, पानांचा रंग जो आहे तो डार्क ग्रीन होईल. पानांचा जो रंग आहे तो डार्क ग्रीन होईल. आता बघा, याला गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य मिळाल्याने हा पानांचा रंग डार्क ग्रीन आहे. जर आपल्या पिकाचे पानं पिवळ्या रंगाचे असतील तर 10-15% उत्पन्न मिळेल. जर आपल्या पानांचा रंग लाईट ग्रीन असेल तर 40-50% उत्पन्न मिळणार आहे. जर आपल्या पानांचा रंग हिरवा असेल तर जेवढा आपण उत्पन्न घेतो 100% तेवढा मिळेल. आणि मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर त्यांचा रंग जेव्हा डार्क ग्रीन होईल त्याच्यावरती दुप्पट फूट तयार होते. डार्क ग्रीन पानांवरती ग्रीन पानांपेक्षा दुप्पट फूट तयार होतो. 100% जास्त अन्नद्रव्य निर्मिती होते. हा दुसरा बदल बघायला मिळेल. आणि तिसरा, गरजेपेक्षा जास्त आपण अन्नद्रव्य दिल्याने हा याच्याकडे नवीन फांद्या काढायला, नवीन पानं काढायला अन्नद्रव्य उपलब्ध राहणार. तर हा नवीन पान सुरू करेल, नवीन फांद्या काढेल, आणि या नवीन पानांवर पण सूर्य ऊर्जा येणार आहे. कारण पान हा झाडाचा वर्कर आहे. नंबर ऑफ वर्कर वाढले, त्यांच्यावरती सूर्य ऊर्जा आली की ते पण काम करतील. म्हणजे पानांची संख्या वाढल्याने 50% उत्पन्न. आता बघा, एकंदरीत पानांचा आकार मोठा झाल्याने 50%, पानांचा रंग डार्क ग्रीन झाल्याने 100%, पानांची संख्या वाढल्याने 50%. एकूण बेरीज केली तर 200% वाढ यायला पाहिजे असं आपण तिथे काम सुरू केलेलं आहे. पण शेतकऱ्याला गॅरंटी आपण फक्त 50%ची देणार. म्हणजे हा 10 क्विंटल उत्पन्न काढतो ना, याला फक्त आपण सांगणार की तुमचं उत्पन्न कमीत कमी 15 क्विंटल निघेल. आपण काम किती करतोय, 200% वाढेल, 30 क्विंटल निघायला पाहिजे असं काम चालू आहे. पण गॅरंटी मात्र फक्त 50%ची आपण देणार. म्हणजे काय, मल्टीप्लायर शेतात गेल्यानंतर काम मॅक्सिमम करणार, पण आपण गॅरंटी मिनिमम देणार. लक्षात घ्या, तुम्ही फक्त 1 किलो मल्टीप्लायर वापर केलाय, हे लक्षणं दिसायला लागली की तुम्ही स्वतः निर्णय घेणार आता पूर्ण क्षेत्रात वापरायला हरकत नाही. आणि तेव्हा निर्णय घेऊन पूर्ण क्षेत्राला वापर करायचा. आणि मिनिमम 50% पहिल्या वर्षी उत्पन्न वाढ होईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरल्यावर. अजून एक महत्वाचा मुद्दा, मल्टीप्लायरचा वापर तुम्ही कुठल्याही पिकावर कुठल्याही स्टेजला करू शकता. ज्या स्टेजला तुम्ही मल्टीप्लायरचा वापर करणार त्या स्टेज मध्ये तुम्हाला बदल दिसतील, ग्रोथ दिसेल. फॉर एक्झाम्पल,
आताच रोप लावलाय आणि मल्टीप्लायर दिलं तर त्याची ग्रोथ फास्ट होईल. फ्लॉवरिंग लागलेली आहे, फ्लॉवरिंग सुरू होत आहे, तेव्हा मल्टीप्लायर दिलं तर फ्लॉवरिंग वाढेल. फळ लागलेले छोटे छोटे आणि तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केला तर फळांचा आकार, वजन, रंग, चमक, चकाकी, त्याची शुगर कंटेंट, त्याची चव या सर्वांमध्ये बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टेजला कुठल्याही पिकाला मल्टीप्लायरचा वापर केला की त्या स्टेजमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसायला सुरुवात होईल. आणि कमीत कमी 50% उत्पन्न वाढण्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे बिगिनिंग टू एंड पर्यंत मल्टीप्लायरचा वापर करणं गरजेचं आहे. आता ज्या शेतकऱ्याने ज्याचा उत्पन्न 10 क्विंटलच होता, फक्त 10 क्विंटल, याला आपण पहिल्या वर्षी 15 क्विंटलला घेऊन आलो. त्याचं उत्पन्न 10 क्विंटल होता, याला 15 क्विंटलला घेऊन आलो आपण. पुढच्या वर्षी हा शेतकरी आपल्यावरती विश्वास ठेवणार आणि पुढच्या वर्षी आपण थोडासा नियोजनामध्ये बदल करणार. काय करणार? आता आपण शेतकरी बंधूला सांगणार, जेवढी तुम्ही रासायनिक खते देत होता त्याच्यातला 20% डोस आता कमी करायचा, रिड्यूस करायचा. आणि 1 किलो मल्टीप्लायरचा डोस चालू होता, जेवढी रुपयाची रासायनिक खते कमी केली तेवढ्या रुपयाचा मल्टीप्लायरचा डोस वाढवायचा. जो शेतकरी नियोजन असा बदलेल त्याचं उत्पन्न मागच्या वर्षापेक्षा जास्त येईल. पहिल्या वर्षी 10 वरनं 15 क्विंटलवर आला, 50% वाढ झाली. आता या वर्षी नियोजन बदलला तर 18 क्विंटलवर गेला, म्हणजे 15 पेक्षा जास्त उत्पन्न. आणि हीच प्रोसेस आपण रिपीट करणार पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी 20% कमी, मल्टीप्लायरचा डोस वाढवणार, 21 क्विंटलला जाईल. पुढच्या वर्षी 20% रासायनिक खते कमी, मल्टीप्लायरचा डोस वाढवणार, 24 क्विंटलला जाईल. पुढच्या वर्षी 20% रासायनिक खते कमी, मल्टीप्लायरचा डोस वाढवणार, 27 क्विंटलला जाईल. पुढच्या वर्षी 20% कमी, मल्टीप्लायरचा डोस वाढवणार, 30 क्विंटलला जाईल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी कंपनीचा मिशन स्टेटमेंट मांडतो मी. शेतकऱ्याचं उत्पन्न आजपासून 3 पटीला घेऊन जाणे आणि या 3 पटीला घेऊन जाता 5 ते 7 वर्षाचा कालावधी लागेल. या 5 ते 7 वर्षाच्या कालावधीत 20% करून रासायनिक खतांचा डोस पूर्णपणे बंद होईल, पीक बलवान होईल, तर विषारी फवारण्या पण बंद होतील. 2 फवारण्यांमधलं अंतर ऑटोमॅटिकली वाढत जाईल. जर तुम्ही 8 दिवसात फवारणी करता, महिन्यातून 4, तुम्ही मल्टीप्लायरचा वापर सुरू केला, तुम्हाला वाटेल आता 10 दिवसात करावी लागते, म्हणजे महिन्यातनं 3 झाल्या. एक फवारणीचा खर्च कमी, मानवी श्रम कमी, असा अंतर वाढत जाईल, कारण पीक बलवान होत जाईल. रासायनिक खते बंद, विषारी फवारण्या बंद, आणि पुढे मल्टीप्लायर सुद्धा टाकायची गरज नाही. म्हणजे त्या शेतामध्ये कंपनीचं मिशन पूर्ण होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न 3 पटीला पोहोचेल, रासायनिक खते फवारण्या बंद होतील, त्याच्यानंतर मल्टीप्लायर पण तिथे द्यायची गरज नाही, कारण मातीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि माती आता परत प्राकृतिक झाली आहे. ज्यांची माती चांगली आहे हा कालावधी 5 वर्षाचा, ज्यांची माती खराब आहे त्यांच्यासाठी कालावधी 6 वर्षाचा, आणि ज्यांची माती एकदम खराब आहे त्यांना हा कालावधी 7 वर्षाचा. तर मिनिमम पिरियड ऑफ टाइम 5 वर्ष, मॅक्सिमम पिरियड ऑफ टाइम 7 वर्ष. आता हे कसं होईल? आता शेवटचा मुद्दा गांडूळ जो राहून गेला आहे, हे कसं होईल ते पण स्पष्ट होऊन जाईल त्याच्यात. तसं गांडूळ हा एक असा विषय आहे की याच्यावरती जेवढं बोललं तेवढं कमी आहे, पण मी काही इथे 5-7 याचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मांडतो. 1, 35 डिग्री पेक्षा जर तापमान जास्त असेल तर हा गांडूळ काम करत नाही. 2, जर खाद्यपदार्थ खाण्यासाठी शेतामध्ये नसेल तर हा काम करत नाही. 3, राहण्यासारख्या, प्रजननासारख्या वातावरण जर नसेल, फेवरेबल कंडिशन जर नसेल तर हा गांडूळ काम करत
4, त्याला देवाने डोळे दिलेले नाहीत, डोळे दिलेले नाहीत, पण स्मेलिंग पॉवर 100 पटीने जास्त दिलेली आहे. आणि 5, त्याला एक गुणधर्म दिलाय आहे. तो काय गुणधर्म? समाधीस्थ होण्याचा गुणधर्म. आता इथे एक प्रश्नाचं उत्तर सापडेल तुम्हाला की आता ते गांडूळ कुठे गेले. याला एक समाधीमध्ये जाण्याचा गुणधर्म देवाने दिला आहे. तो काय गुणधर्म आहे? जेव्हा खाण्यासाठी खाद्य नसेल, काम करण्यासारखा राहण्यासारखा वातावरण नसेल, तर जमिनीच्या लेवलहून 2 ते 3 मीटर खोल जायचं आणि तिथे समाधीमध्ये पडून राहायचं, समाधीस्थ व्हायचं. समाधीस्थ व्हायचं म्हणजे नेमकं काय? एका गांडुळाचा जन्मेपासून मृत्यूपर्यंत जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा आहे सरासरी. 4 महिने त्याने काम केला आणि त्याला वाटलं फेवरेबल कंडिशन नाहीये आणि तो जमिनीमध्ये जाऊन समाधीस्थ झाला आणि 5 वर्ष समाधीमध्ये पडून राहिला आणि समाधीमधून जेव्हा निघाला तेव्हा राहिलेले 8 महिने जगेल तो. 1 वर्ष कालावधी, 4 महिने जगला होता, समाधीमध्ये 5 वर्ष पडून राहिला. बाहेर आल्यानंतर पुढचे जेवढे राहिलेले दिवस आहेत तेवढे जगणार आहे. म्हणजे समाधीमध्ये राहणारा काळ मोजला जात नाही. तर आता गांडूळ आपल्या शेतामध्येच आहेत, पण ते 2 ते 3 मीटर खोल जाऊन समाधीस्थ आहेत. पुढे 1 स्क्वेअर फीट, 1 चौरस फीट जागेमध्ये देवाने 7 ते 8 गांडूळ दिलेले आहेत आणि 1 एकर जागेमध्ये 43,560 स्क्वेअर फीट असतात. म्हणजे 832, 3.25 लाख गांडूळ 1 एकर मध्ये प्रकृतीने दिलेले आहे. आपल्याला दिसत नाही, दिसले तर पावसाळ्यात थोडेफार दिसत असतात. आता आपण काय विचार केला? हा प्रकृतीचा मॅक्सिमम दिलेला आहे, आपण मिनिममचा विचार काय केला की 5 ते 7 वर्षानंतर, जी मी आता बोललो तुम्हाला 5 ते 7 वर्षात 3 पटीला उत्पन्न पोहोचेल, माती प्राकृतिक होईल. 5 ते 7 वर्षानंतर काय तिथे सिनारिओ तयार होईल शेतामध्ये आपल्या? 43,560 आहेत ना, वरचे 3560 सोडून देतो, 40,000 गृहीत धरतो आणि 7 ते 8 दिलेले 1 स्क्वेअर फीट मध्ये. पण या 5 ते 7 वर्षाच्या मल्टीप्लायरच्या ट्रीटमेंट मध्ये कमीत कमी 1 गांडूळ आपल्या शेतामध्ये कार्यरत, मिनिमम 1. जास्त येतील पण आपण मिनिमम 1च धरले, मिनिमम 1. आता हा असा 1 गांडूळ 1 स्क्वेअर फूट मध्ये आपल्या शेतात आल्यानंतर काय किमया होणार आहे बघ. एका गांडुळाचा सरासरी वजन 10 ग्रॅम, 8, 9, 10, 11, 12, 13 असे असतात, पण ऍव्हरेज 10 ग्रॅम. जर 10 ग्रॅमचा गांडूळ असेल त्याला एक अजून गुणधर्म दिला, जेवढा त्याचा बॉडी वेट आहे तेवढा तो एकदा बसून 24 तासात जेवण करतो. समजा त्याचं वजन 10 ग्रॅम आहे तर 8 ग्रॅम त्याच्यात माती खातो, सॉइल, आणि 2 ग्रॅम आपल्या मातीत पडलेला काळी कचरा, पाला पाचोला, कुजलेला ऑर्गॅनिक जो मटेरियल आहे तो खातो. म्हणजे 80% माती खातो, 20% कुजलेला काळी कचरा, पाला पाचोला खातो. असा याचं जीवन आहे. या मातीचा वरचा भाग आहे हा, इथे येऊन त्याने जेवण केला, जेवण केल्यानंतर जेवढा बॉडी वेट आहे तेवढा खाऊन घेतला. आपण जास्त खाल्ला, आजारी पडलो तर आपल्याकडे डॉक्टर आहे, याच्याकडे डॉक्टर नाहीये. याने मग एवढं जेवण केल्यानंतर ते पचवण्यासाठी त्याला व्यायाम करावा लागतो. व्यायाम काय आहे? 1.5 ते 2 फीट जमिनीमध्ये खाली जाणे आणि 1.5 ते 2 फीट खाली जाऊन परत वरती जायला त्याला 12 तास लागतात, यायला 12 तास लागतात. आणि इथे आल्यानंतर जे 10 ग्रॅम खाल्लं होतं ते इथे सोडून देतात आणि याला आपण म्हणतो गांडूळ खत. ही जी सोडली त्याने ती काय आहे? ती आहे गांडूळ खत. आणि जगातला प्रत्येक ऍग्रीकल्चर सायंटिस्टने हे प्रूव्ह केलं आहे, गांडूळ खत ही सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ खत आहे आणि त्याची फॅक्टरी आपल्या शेतामध्ये आहे. कसं बघा,
एकाने 10 ग्रॅम सोडला, आपल्याकडे 40,000 गांडूळ आहेत, गुणिले 10 ग्रॅम प्रत्येकी, तर हे झाले 4 लाख ग्रॅम. 1 2 3 4 5 4 लाख ग्रॅम. आणि किलो मध्ये जर काढलं तर भागिले 1000 करणार आपण. 1 2 3 शून्य गेले. 400 किलो खत 24 तासात 1 एकर जागेमध्ये आपल्याकडे तयार होईल. किती? 400 किलो खत. कोणती खत? सर्वोत्कृष्ट खत, जगातली सर्वश्रेष्ठ खत. आणि याचा फक्त रेट तुम्ही जर 10 रुपये जरी धरला, 10 रुपीज पर केजी, तर ही होते 4000 रुपयाची खत एका दिवसात. आणि एक असा शेतकरी धरला आपण जो कोरडवाहू शेती आहे, त्याची फक्त पावसाळ्याच्या पाण्यात शेती करतो. 4 महिने पावसाळा आहे आपल्या भारतामध्ये, 120 दिवस होतात, त्याच्यातले फक्त 100 दिवस पावसाळ्यामध्ये गांडोळाने काम केलं त्या ठिकाणी. तर 4000 गुणिले 100, 4 लाख रुपयाची खताची निर्मिती आपल्या 1 एकर शेतात होणार. आता मला सांगा, 4 लाख रुपयाच्या नैसर्गिकरित्या सर्वोत्कृष्ट खत पडत असेल तर बाहेरून खते टाकायची गरज आहे का? अजिबात गरज नाही. म्हणून आम्ही बोललो मल्टीप्लायर सुद्धा टाकायची गरज नाही. मल्टीप्लायर सुद्धा टाकायची गरज नाही. पुढचे फायदे बघा. जमिनीत गेला, वरती आला, एका गांडुळाने 2 छिद्र केले, जाताना एक, वरती येताना एक. 40,000 गांडूळ आहेत, एका दिवसात 80,000 छिद्र केलेत, एका महिन्यात करोडो छिद्र होतात. आणि छिद्र झाला म्हणजे काय? प्रत्येक छिद्रामध्ये हवा जाते, हवा गेली का प्रत्येक छिद्रामध्ये ऑक्सिजन भरला जातो. ऑक्सिजन जास्त प्रमाणात उपलब्ध झाला मातीमध्ये तर राहणारे विषाणू सर्व मरून जातात. आणि विषाणू मेले की पिकाला गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य मिळतात. आपण चालल्याने पाय असा पायाखाली दाबला जाईल अशी परिस्थिती 5 ते 7 वर्षांनंतर तयार होते. आणि शेवटचा याचा मुद्दा काय? की खाली जाताना आणि वरती येताना जर याला एखादा विषाणू भेटला, जाताना किंवा वरती येताना विषाणू जर भेटला तर त्याला खाऊन टाकतो आणि त्याच्या पोटात जाऊन ते मरून जातं. विषाणू मरून जातो, त्याचा खत तयार होणार. पण ऍक्टिनोमायसिटीज नावाचा जर त्याने जीवाणू खाल्ला, तुम्ही गुगलवर पण जाऊन बघू शकता, ऍक्टिनोमायसिटीज नावाचा जर जीवाणू त्याने खाल्ला गांडोळाने, तर एक खाल्ला जर असेल तर 24 तासानंतर एकाचे 1000 होऊन बाहेर पडतात ऍक्टिनोमायसिटीज जीवाणू. आता बघा, ऍक्टिनोमायसिटीजचे 2 काम आहेत. एक, हे जेव्हा श्वास सोडतात, हे खतामध्ये असतात, गांडूळ खतामध्ये, जेव्हा हे श्वास सोडतात तर बाहेरून येणारी जी बुरशी आहे ती मातीत प्रवेश करू शकत नाही. याच्या श्वासाच्या रेडियस मध्ये आली की तिथे मरून जाते. म्हणजे बाहेरून येणारा विषाणू आपल्या मातीमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे सिंपल भाषेत काय, आपल्या मातीचे बॉडीगार्ड येते जीवाणू, ऍक्टिनोमायसिटीज. हा पहिला त्यांचा काम. दुसरं काम, पडलेला काडी कचरा पाला पाचोला जे आहे आपल्या शेतामध्ये त्याला फास्ट कुजवणे, जेणेकरून गांडुळासाठी जेवण तयार होईल. म्हणजे गांडुळाच्या जेवणाची व्यवस्था त्याच्या पोटातनं करून दिली देवाने. तर हा याचा दुसरा काम, काडी कचरा पाला पाचोला फास्ट कुजवणे. हे 2 महत्वपूर्ण काम ऍक्टिनोमायसिटीजचे. जेव्हा पहिला पाऊस पडतो, आता बघा काही ठिकाणी पडला, काही ठिकाणी पडायचा बाकी आहे. पहिला पाऊस जो आहे जेव्हा पडतो, उन्हाळा संपल्यानंतर आपल्याला एक वास येतो. आपण म्हणतो क्या भीनी भीनी खुशबू आ रही. तर तो जो वास आहे, आपण म्हणतो मातीचा वास आहे, तो मातीचा वास नसतो. या ऍक्टिनोमायसिटीजच्या अंगावर जेव्हा पावसाचा पाणी पडतो तेव्हा ते हलायला लागतात आणि त्यांच्या शरीराचा गंध हवेमध्ये मिक्स होऊन आपल्याला येतो आणि आपण म्हणतो की कुठेतरी पाऊस झाला आहे, मातीचा वास येतो. तो ऍक्टिनोमायसिटीजचा वास असतो. आणि दॅट इज अ गुड साईन. ती आपल्यासाठी चांगली साईन आहे की तिथे ऍक्टिनोमायसिटीज आपल्या शेतात ऍक्टिव्हेट आहे. तर अशा प्रकारे जे आहे हा गांडुळाचा काम आहे. आता तुम्ही सांगाल की मग त्याच्यासाठी 5 ते 7 वर्ष थांबावं लागेल का? नाही. तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर पहिल्या वर्षी गांडूळ दिसणार नाही. लक्षात घ्या, मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर गांडूळ पहिल्या वर्षी दिसणार नाही, दुसऱ्या वर्षी पण दिसणार नाही. दुसरा वर्ष संपता संपता तुम्हाला तिथे गांडूळ दिसायची सुरुवात होईल. मग तिसऱ्या वर्षी जे आलेले आहेत ते प्रजनन पण करतील आणि नवीन पण येतील. कारण
मल्टीप्लायरच्या मदतीने काळी कचरा पालापाचोला फास्ट कुजवला जातो, ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं जातो, तिथे अशा वातावरणाची निर्मिती केली जाते की ती येऊ शकतील, राहू शकतील, वाढू शकतील आणि 35 डिग्री पेक्षा कमी तापमान केला जातो आणि या सर्वांचा वास त्याला पोहोचवला जातो. त्या वासाला घेऊन तो समाधीमधून बाहेर निघतो आणि वरचा प्रवास सुरू करतो. या कालावधीला एवढा वेळ लागेल. मग दुसरं वर्ष संपता संपता ते दिसायला लागतील, तिसऱ्या वर्षी अजून वाढतील, चौथ्या वर्षी अजून वाढतील, पाचव्या वर्षी अजून वाढतील. 5 ते 7 वर्षात कमीत कमी ही परिस्थिती आपल्या शेतात दिसेल. आणि म्हणून आम्ही इथे बोललो ना, 20-20% रासायनिक खते कमी करायची. जसं गांडूळ खत अवेलेबल होईल, मातीचे खनिज अवेलेबल होतील, बाहेरून खतांची गरज आपल्याला भासणार नाही. ती दरवर्षी आपल्याला कमी 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 करत जायची आहे. तर अशा पद्धतीने हा एकंदरीत 13 वर्षाचा जो रिसर्च होता त्याचा हा सारांश आहे. आता याचे डोस सांगून देतो मी, कसं द्यायचं, पद्धत काय द्यायची, आणि नंतर आपण प्रश्नोत्तराला सुरू करूया. डोसेज. तर सर्वात महत्वाचं काय, सॉइल रिफॉर्मर आहे, जमिनीला परत पूर्ववत प्राकृतिक करण्याचं काम मल्टीप्लायरचं आहे. तर याला जमिनीमध्ये देणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, तेव्हा आपली जमिनीमध्ये सुधारणा होणार आहे. तर जमिनीमध्ये द्यायची काय पद्धत आहे, एक 5-6 पद्धती मी सांगणार आहे, तुम्हाला जी सोयीस्कर असेल शेतामध्ये वापरण्यासाठी ती तुम्ही वापरायची. नंबर 1, तुम्ही जर रासायनिक खत देत असाल तर एक पेपर किंवा कापड घ्या, 50 किलो रासायनिक खत टाका, त्याच्यावरती 1 किलो मल्टीप्लायर टाका आणि चांगला काढून घ्या. चांगलं काढून घेतल्यानंतर काय होईल, मल्टीप्लायरची त्या दाणेदार खतावर कोटिंग होऊन जाईल. कोटिंग झाली की तुम्ही त्याला शेतामध्ये लावून द्या. तर पहिला, रासायनिक खतामध्ये मिक्स करून आपल्याला वापरता येईल. दुसरी पद्धत, जर आपण शेणखताचा वापर करणार आहोत तर 1 एकरमध्ये जेवढा शेणखत टाकायचा आहे तेवढ्या शेणखतामध्ये 1 किलो मल्टीप्लायर मिक्स करायचा आणि शेणखताचा वापर करायचा. 3, जर पावसाळा आहे, तुम्ही खतही देत नाही, शेणखतही देत नाही, अशा वेळेस काय करायचं, 8-10 पाट्या माती भरून आणा शेतातली, त्याच्यामध्ये मल्टीप्लायर मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर ती माती 1 एकर शेतामध्ये फेकून द्या. पाऊस येईल, मल्टीप्लायरचं काम सुरू होऊन जाईल. या 3 पद्धती, ड्राय पद्धत आहे त्या. आणि ओली पद्धत काय आहे, पाण्यासोबत कसं देता येईल. तर पाणी 2 पद्धतीने देतो आपण. एक फ्लड वॉटर म्हणजे मोकळा पाणी, आणि एक ड्रिपने देतो, ठिबक सिंचनने. दोघांचा समजून घ्या कसं आहे. फ्लड वॉटर जर आपण मोकळा पाणी देत असाल, 200 लिटरचा बॅरल घ्यायचा, 200 लिटरचा बॅरल घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 किलो मल्टीप्लायर मिक्स करायचा, काठीने चांगलं हलवून घ्यायचं, आणि इथे एक आपल्या शेतात पाणी जात आहे या ठिकाणी या ड्रमाला ठेवायचं, आणि मेडिकल वरनं 10 रुपयाचा आयव्ही सेट आणायचा, सलाईनची नळी असते ना, आयव्ही सेट ती, आणि या मल्टीप्लायरचं द्रवण आपल्या मोकळ्या पाण्यासोबत मिक्स होऊन आपल्या शेतात जाईल अशी व्यवस्था करायची. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा 200 लिटरचा बॅरल संपेपर्यंत 1 एकर क्षेत्र भिजला गेला पाहिजे. जर अर्ध्या एकर मध्ये हा संपून गेला तर तुम्हाला रिझल्ट अर्ध्या एकर मध्ये दिसेल फक्त. तर ही काळजी घ्यायची आहे. 1-2 वेळेस केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यावरती रोलर असतो, किती स्पीड ठेवायची त्या हिशोबाने स्पीड ठेवता येईल. आणि ड्रिपने काय आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मल्टीप्लायर हा हायली कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे, टेक्निकने तयार केलेला प्रोडक्ट आहे. याचा मॅक्सिमम प्रमाण जो आहे पाण्यामध्ये विरघळण्याचा, वॉटर सोल्युबल आहे, मॅक्सिमम 1.25 ग्रॅम, 1 ग्रॅम मिनिमम, मॅक्सिमम 1.25 ग्रॅम एवढा त्याचा प्रमाण पाण्यामध्ये विरघळण्याचा आहे प्रति लिटर. तर 200 लिटर मध्ये आपण जास्तीत जास्त 250 ग्रॅम टाकायचा आहे ड्रिपने देताना, आणि मिक्स करायचा आहे, पूर्ण वॉटर होऊन जाईल, पाण्यात पूर्ण विरघळून जाईल, वॉटर सोल्युबल आहे, आणि 1 एकर क्षेत्रामध्ये वेंचुरीने देऊन टाकायचं. आता आपल्याला 1 किलोचा महिनाभरात डोस द्यायचा आहे, तर 250 ग्रॅमचे 4 डोस द्यायचे.
शनिवारी दिला तर दर शनिवारी द्या, शुक्रवारी दिला तर दर शुक्रवारी द्या. एका दिवसात 250 ग्राम पेक्षा जास्त द्यायचा. जर तुम्ही 200 लिटर मध्ये 250 ग्राम पेक्षा जास्त मिक्स करून दिला तर तो प्रॉपरली विरघळणार नाही, कारण तो हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि ड्रीप चोकअप होण्याची तिथे शक्यता वाढते. म्हणून एका दिवसात 200 लिटर मध्ये 250 ग्राम आणि तुम्ही ते 4 डोस द्यायचे आहे. मग 3-3 दिवसांनी अंतरने दिलं तरी चालेल, आठवड्याने दिलं तरी चालेल, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते द्यायचे. तर या पद्धतीने मल्टीप्लायरचा शेतामध्ये वापर करायचा आहे. जमिनीमध्ये हा डोस झाला. आता स्प्रे मध्ये, सेकंड फवारणी स्प्रे मध्ये. स्प्रे मध्ये अगदी सिंपल, तुम्ही जे काही फवारणी करत आहात, जो पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, व्हॉट एव्हर जे काही फवारणी करत आहात, समजा त्याचा 200 लिटर तुम्ही बॅरल तयार केला आहे, तर 200 लिटर मध्ये 200 ग्रॅम म्हणजे काय, एका लिटर मध्ये 1 ग्रॅम टाकून फवारणी करायची. पेस्टिसाइड सोबत पण करू शकता, फक्त मल्टीप्लायरची फवारणी पण करू शकता. साधारण आपल्याकडे 15 लिटरचा पंप असतो, त्याच्यामध्ये 15 ग्रॅम टाकली आणि फवारणी करायची. जेव्हा आपण स्वतः करणार तेव्हा 15 लिटर मध्ये 15 ग्रॅम घ्यायचा. जेव्हा मजुराला सांगायचं आहे तेव्हा 15 लिटर मध्ये त्याला 10 ग्रॅम सांगायचं, कारण त्यांना जास्त टाकायची सवय असते. जर 15 लिटर मध्ये 15 ग्रॅम पेक्षा जास्त तुम्ही टाकून दिला, तर जर प्रॉपरली ते विरघळलं नाही प्रॉपरली ते त्याच्यामध्ये, तर तुम्ही जेव्हा फवारणी करणार, याचा रंग ब्लॅक आहे, काळा आहे, त्या पानांवरती डाग पडणार आणि डाग पडले का फोटोसिंथेसिस मध्ये अडथळा तयार होईल आणि तो झाड काय करेल, या पानाला खाली पाडून टाकेल. मग शेतकरी बंधू टेन्शन मध्ये येईल, तो काहीतरी दुसरं बघायला जाईल, तोपर्यंत हा झाड तिथे ऑटोमॅटिकली नवीन पान काढेल आणि त्याची कार्य सुरू करून देईल. तोपर्यंत तो दुसरं काही फवारणार आणि त्याला वाटेल की त्याच्याने झालंय, मल्टीप्लायरने साईड इफेक्ट झाले. म्हणून 15 लिटर मध्ये 15 ग्रॅम पेक्षा जास्त टाकायची गरज पण नाही, अनावश्यक खर्च पण आपल्याला शेतकऱ्याचा करायचा नाही आणि या साईड इफेक्ट पासून पण वाचवायचं आहे, दोघी गोष्टी. तर स्प्रे करताना लक्षात ठेवा, 15 लिटर मध्ये मॅक्सिमम 15 ग्रॅम. आणि तिसरा बीजोपचार. बीजोपचार काय, सिंपल, 5 किलो बी, 50 ग्रॅम मल्टीप्लायर अधिक 150 ml पाणी. आता बघा, 50 ग्रॅम मध्ये 50 लिटर पाणी पाहिजे, तर 150 ml बोललोय, तर याच्याने काय होईल ना, तुम्ही त्याच्यात मिक्स करता, त्याची पेस्ट तयार होईल, पेस्ट. आणि 5 किलो बी घ्यायचे, पेपरावर टाकायचे, ही पेस्ट त्या बीनवरती टाकायची, चांगलं कालून घ्यायचं. मल्टीप्लायरचा त्या बीनवर कोटिंग होऊन जाईल. कोटिंग झालं की एका झाडाच्या सावलीमध्ये, आपल्या शेतात झाडं असतात त्याच्या सावलीमध्ये 45 मिनिटं त्या बीननं सुकू द्यायचं, नंतर त्याची पेरणी करायची. याचा फायदा काय होईल, जर 5 किलो तुम्ही बी पेरत असाल, त्याच्यातला 3 किलो बीला अंकुर फुटत असेल, तर मल्टीप्लायरची ट्रीटमेंट केल्यानंतर 3.5 किलोला अंकुर निघेल, 4 किलोला अंकुर निघेल. म्हणजे पहिल्या दिवसापासून नंबर ऑफ प्लांट्स वाढतील, झाडांची संख्या वाढेल. नंबर ऑफ प्लांट्स वाढले की पहिल्या दिवसापासून आपण 50% पेक्षा जास्त उत्पन्न वाढीकडे अग्रसर होणार. पण पेरणी झालेली आहे, त्याच्यानंतर स्प्रे मध्ये आणि जमिनीमध्ये वापर करायचा, तरी उत्पन्न वाढ आपला होणार आहे. बरं, इथे एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, ज्या बीला कंपनीतर्फे ऑलरेडी रासायनिक क्रिया केलेली असते त्याला बीजोपचार मल्टीप्लायरचा करायची गरज नाही. ज्या बीला कंपनीतर्फे कुठलीही प्रक्रिया केलेली नाही, अशा बीला बीजोपचार करायचा आहे. अशा पद्धतीने वापर करा, हमखास 50% पहिल्या वर्षी उत्पन्न वाढेलच आणि मातीमध्ये सुधारणा होणं स्टार्ट होईल. आणि दरवर्षी वाढवला की रासायनिक खते कमी करून उत्पन्न वाढवत 5 ते 7 वर्षामध्ये हा 3 पटीला पोहोचणार आणि त्याच्यानंतर आपल्याला काही टाकायची गरज पडणार नाही. त्या शेतामध्ये आपला जो मिशन आहे तो पूर्ण होईल आणि नंतर आपण दुसऱ्या शेताकडे वळणार. तर या पद्धतीने माहिती होती, आपण ही लक्षपूर्वक ऐकून घेतली म्हणून मी आपले आभार व्यक्त करतो. आता इथे सेटिंग चेंज करतो. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी तो अनम्यूट करायचा स्वतःला आणि प्रश्न विचारायचा.
तुम्हाला ही सेटिंग चेंज करून अनम्यूट करण्याआधी इथे जे चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आले ते वाचतो, त्यांचे उत्तर देतो, नंतर मी अनम्यूट करतो. इथे पहिला प्रश्न असा आला आहे, लेट मी रीड. हा, एक गोष्ट सांगायची विसरलो मी. एक नंबर लिहून घ्या, 90 110 62 183. एक मिनिट, मी बोर्डवर लिहितो म्हणजे तुम्हाला बघता येईल. नव्वद 110 62 183. श्री राकेश पाटील हे आपले कंपनीचे ऍग्री कन्सल्टंट आणि डायरेक्टर आहेत. बराच हजारो एकर त्यांच्याकडे कन्सल्टिंगला आहे. आपल्या शेतामध्ये काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही यांना फोटो काढायचा, व्हॉट्सअप करायचा किंवा फोन करायचा, यांच्याशी चर्चा करायची. आपल्या कंपनी व्यतिरिक्त पण तुम्हाला बाहेरून काही टाकायची तिथे गरज असेल त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी ते तुम्हाला सल्ला देतील. तुम्ही तसा केल्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर शेतीमध्ये काही तुम्हाला कुठल्या पिकामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. डाळिंब, पपई, गोबी, भाजीपाला, द्राक्ष, हे जे कॉम्प्लिकेटेड पीक आहेत त्यांचे ते स्पेशल कन्सल्टंट. बाकी पीक तर एकदम इझिली आहेत त्यांच्यासाठी. तर हा नंबर एक लिहून घ्या, 90 110 62 183, राकेश पाटील साहेब. आता मी प्रश्न घेतो. हा, एक खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आला इथे, विजय पाटील सरांनी मांडला आहे. हुमणी आडीसाठी ठोस उपाय काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा. विजय पाटील साहेब, ही जी हुमणी आडी तुम्ही लिहिलंय ना, आता याचं उत्तर पण एकदम आश्चर्यजनक आहे. तुम्ही तो काळ्या रंगाचा भुंगा बघितला असेल ना, उडतो, त्या भुंगाची जी मादी असते ती मादी कच्चा जो शेण असतो त्याच्यामध्ये येऊन अंडे घालते, कारण उबवणी करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. त्याची सिस्टीम अशी तयार केली. तर तो जो भुंगा आहे त्याची जी मादी आहे ती कच्चा जो शेण आहे त्याच्यामध्ये येऊन त्यांची अंडी घालते, आणि तो शेण गरम असतो, गरम असल्या कारणाने ती उबवणी होते त्या अंड्यांची. आणि आपण त्या शेणाच्या शेतामध्ये वापर केल्यानंतर काय होतो, त्या अंड्यांमधून ती हुमणी बाहेर येते. ती आडी, हुमणी आडी आपण ज्याला म्हणतो, ती बाहेर येते. आता प्रॉब्लेम असा आहे, त्याचा रंग पांढरा असतो, भुंगा हा काळा असतो. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, हे याचा काही संबंध नाही. पण त्या अंड्यामधनं निघाल्यावर तो जो भुंगा असतो त्याचा हा प्रायमरी स्टेज आहे, ती आडी होते, हुमणी आडी आपण म्हणतो त्याला. आणि एक विशिष्ट काळ आल्यानंतर ती मॅच्युअर होते, त्याच्यानंतर त्याला पंख येतात, रंग ब्लॅक होतो आणि ती उडून जाते. पण जोपर्यंत त्याची ती मॅच्युरिटी लेवल येत नाही, त्याला वाढायचं आहे, त्याला काहीतरी खायचं आहे, मग ती आपल्या शेतातनं जे व्हाईट रूट्स आहे ती खात असते, त्याला स्वतःला वाढ करण्यासाठी. याला काही ठोस उपाय नाही. तुम्ही क्लोरपायरिफॉस घेतला 1 लिटर मध्ये 2 ml टाकला आणि त्या हुमणी आडीवर टाकला तर ती मरून जाईल. पण नेमकी ती मातीमध्ये आहे कुठे ते माहीतच पडत नाही, मग तुम्ही कुठे कुठे वापरणार? तर त्याच्यासाठी एक ठोस उपाय नाहीये. प्रिव्हेन्शन हा उपाय आहे. त्या प्रिव्हेन्शन काय आहे? आपल्या शेतामध्ये कच्चा शेण टाकायचा नाही. जर कच्च्या कुजलेला टाका तुम्ही, त्याच्यात काही इश्यू नाही. कच्चा शेण टाकला ना की ते तुम्हाला प्रॉब्लेम वाढून मिळणार आहे. बरं, अजून एक प्रॉब्लेम आहे इथे. तुम्ही कच्चा शेण टाकत नाही पण बाजूवाला टाकतोय, तर बाजूवाल्याने टाकलेल्या शेणामधून जी निघाली ना ती जमिनीतून प्रवास करत असते, ती तुमच्या शेतात पण येईल. हा पण आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय उपाययोजना करायची? कच्च्या शेण टाकायचं बंद करायचं आहे.
कुजलेला शेणखत आपल्याला शेतामध्ये टाकायचं आहे. हाच त्याच्यावरती ठोस उपाय आहे. तसं तर ती क्लोरोप्रायरी वाजणं मरणार आहे, पण ती आहे कुठे हेच दिसत नाही. मग तुम्ही कुठे कुठे तेवढा पेस्टिसाइडचा जमिनीमध्ये वापर करणार, त्याच्याने आपल्या पिकाला पण इफेक्ट होतो ना. म्हणून उपाययोजना करू आपण. कच्चा शेण आपण टाकणार नाही. पहिला प्रश्न खूप छान प्रश्न होता. नंतर अनंत सरांनी विचारलाय, हा यांनी असं लिहिलंय, भेटत असतील म्हणजे तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय यांनी, भेटत असतील एक तर ते पकडून केरोसिन ऑइल मध्ये टाकून मारा, नाहीतर मग फोरेटचा ग्रॅन्युलर ऍप्लिकेशन करा, नीड बेस, नॉट इनडिस्क्रिमिनेट. ओके, यांनी तो दिला आहे, पण नेमकं ती आहे कुठे अनंत सर, हा प्रॉब्लेम आहे. ती सापडली तर मारणारच आपण त्याला. ती आहे कुठे ते सापडत नाही, ती जमिनीमध्ये प्रवास करत असते. ओके, पुढचा प्रश्न आहे, आंबाचे रोप 10 सेंटीमीटर झाले आहे, पण त्यांच्या शेंड्यावर बुरशी लागते व जळून जाते, यावर उपाय सुचवावा. तर सर आंब्यासाठी मी तुम्हाला राकेश सरांचा नंबर दिला आहे, 90-110-62-183. सरांना तुम्ही आंब्यासाठी फोन करा आणि तुमचे जे ते रोपांचे फोटो असतील ते पण पाठवा, म्हणजे त्याच्यावरती कोणता फवारणी बुरशीनाशकाची करायची आहे नेमकं त्यावरती ते तुम्हाला सांगणार आहे. पुढचा प्रश्न आहे, हा, मल्टीप्लायरच्या बॉक्समध्ये ग्रीन कलरचे माप आहेत, ते किती ग्रॅमचं आहे? ओके, तर बघा सर, ते जेव्हा आपण ते चम्मच भरणार तर त्याच्यावरती अशी बोट फिरवायची सरळ, फुल नाही करायचं त्याला, फ्लॅट. एक असा तुम्ही तो चम्मच भरला आणि असा फ्लॅट केला की ती 5 ग्राम होते. ते 3 चम्मच एका पंपामध्ये देण्यासाठी आपण दिले. जर तुम्ही मजुराला सांगणार तर एका पंपासाठी 2च चम्मच सांगायचे, तो जास्त टाकत असतो. 5 ग्रामचा जवळपास 1 चम्मच येतो, तर 15 ग्रॅम 15 लिटर साठी तो सफिशियंट होईल. आणि एकंदरीत तुम्ही 200 ग्राम तयार करत असाल तर किराणा दुकानवरती जाऊन मोजून घ्या 200 ग्राम परफेक्ट आणि त्याच्यामध्ये टाका. ओके, तर हे संपलेले आहेत इथे चॅट बॉक्सचे प्रश्न. आता मी सेटिंग चेंज करतो, म्हणजे तुम्हाला ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी तो प्रश्न विचारावा. अनम्यूट करू, पहिले अनम्यूट करा स्वतःला, मग विचारा, किंवा हँड रेस करा, मला कळेल, मी त्याला अनम्यूट करतो. हा, विचारा विजय पाटील सर, परत विचारा, काय विचारायचं? क्लिअर झालं होतं ते, मला तुम्ही चांगल्या पद्धतीने सरांना कॉल करू शकता. हा, एनीबडी एल्स, कोणाचा काही? आणि सर मी एक दाखवायचं होतं मला. हा, हॅलो, अजून कोणाचा काही प्रश्न आहे तर त्यांनी अनम्यूट करून विचारावा. तुम्ही असं केलेलं आहे. हा, नमस्कार सर. हा हा, नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. मी सुनील कुकडे बोलतोय. हा, सुनील सर बोला. सर आपल्याला धानामध्ये बीज प्रक्रिया करायची असली तर आपण जे बियाणं घेतो त्याला बीज प्रक्रिया करताना मल्टीप्लायर वापरायची गरज आहे की नाही सर? हो हो, आहे ना, त्याला ऑलरेडी केलेलं नसतं ना कंपनीकडनं. हो का? आणि दुसरा प्रश्न असा होता सर माझा की साधारणतः तुम्ही 5 किलोला 50 ग्रॅम मल्टीप्लायर सांगितलं आणि 150 ml पाणी सांगितलं, बरोबर? तर साधारण नर्सरीला आम्हाला सर 20 ते 25 किलो धान्याचे बियाणं लागते, तर त्याच्यामध्ये त्याच्या मल्टिपल मध्ये वापरायचं आहे का सर? हो सर, दर 5 किलो बी साठी 50 ग्राम लागेल. आता धानामध्ये अजून एक गोष्ट ऍड करतो मी. एक तर तुम्ही पहिले धान पेरणी करता रोप तयार करण्यासाठी, बरोबर? हॅलो, हो, ऐकू येत आहे? आपण धानाची पहिले आपण धानाचं रोप तयार करण्यासाठी पेरणी करतो. तुम्ही त्या धानाला मल्टीप्लायरचा बीजोपचार करा, त्याच्याने नंबर ऑफ प्लांट्स वाढतील, एक हा फायदा होईल. आता सेकंड, जेव्हा तुम्ही ती रोप लावताय ती तिकडनं काढून, आता काय होतं, रोप काढून लावण्यामध्ये ज्या मातीमध्ये तो बीचं जर्मिनेशन झाला आहे तिकडनं आपण तो काढणार आहोत आणि एक नवीन मातीमध्ये त्याला इन्सर्ट करणार आहोत, बरोबर?
या मातीचा संपर्क तोडून नवीन मातीचा संपर्क ऍड करायचा आपल्याला. तर अशा वेळेस काय करू शकता, अजून 50 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम मल्टीप्लाय टाका. आता 50 लिटर पाणी आहे, 50 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम मल्टीप्लाय टाका आणि तो रोपटा जो आहे, त्याचा जो गुच्छ आहे रोपट्यांचा, त्याचा जो मुळा आहे, त्याचा जो रूट झोन आहे, त्याला 1 सेकंद त्या पाण्यात बुडवा आणि मग त्यांची पेरणी करायला त्या मजुराला द्या. मग त्याच्याने काय होईल की नवीन मातीमध्ये त्याचा जो संपर्क आहे तो लवकर जुडेल आणि ते टेक ऑफ तिकडनं खनिजाचं लवकर होणं सुरुवात होईल. तर ऍक्च्युली ही गोष्ट तुम्ही कांद्यामध्ये पण करू शकता. 4 दिवसात कांद्याचं रोप उभं होत असेल ना, 2 दिवसात होऊन जाईल. तर पुन्हा माझा असा प्रश्न होता की जसं जे नर्सरी असते ना सर, तिथं ऍक्च्युली पाणी असतोच. हो. तिथं आपले रोप उपटल्यानंतर त्याला ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधी त्याची पेंडी बांधली जाते. ओके. तिथं जर पाणी घातलं तर ऑलरेडी तिथं म्हणजे कसं आहे, ते डुबवण्यासाठी ते तेवढं थोडंसं कठीण आहे. करता येईल, काही हरकत नाही. करता येईल तर करा, नाही करता आले तर बी ना ते धानाच्या बीला करून तुम्ही जे रोपट तयार केले तो ओकेच राहणार आहे. तुम्ही अशी पण जर तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पण ते रोपट लावा. पण करता आली तर करा, उत्तम राहील. नाही करता आली तर नुकसान नाहीये. आणि दुसरी गोष्ट सर, जेव्हा आपण धानाची नर्सरी तयार करतो हो, तर तिथं आपण तिथली जर भुसभुशीत माती घेऊन त्याच्यामध्ये जवळपास 100-150 ग्राम मल्टीप्लाय घातला आणि जे बेड नर्सरी आपण तिथे घातला आणि नंतर तिथं ते सीड घातलं, चालेल का सर? तुमचा प्रश्न मला समजला नाही सर, परत विचारा. आपण जे धानाची नर्सरी तयार करतो, सीड बेड नाही का, हो. त्या सीड बेडवर आपण मल्टीप्लायर घालून मातीमध्ये मिक्स करून जागेमध्ये घातलं हो तर सर ते चालेल का? हो हो, अतिउत्तम. आणि त्यांना मी सांगितलंच आहे की जेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग करतो आणि जेव्हा पडलिंग करतो आपण, त्यावेळी मॅक्सिमम शेतकरी चिखलावरच खताचा वापर करतात. बरोबर बरोबर. त्यांना मी सांगितलं की एका एकराला जवळपास तुम्ही 1 बॅग खत वापरत असाल तर त्याच्यामध्ये 1 किलो घालून मल्टीप्लायर तो 1 एकराला द्या आणि त्याच्यानंतर आपण ट्रान्सप्लांटिंग केलं तर तो पण होईल का सर? हो हो, होईल ना सर. ओके ओके सर, एवढंच प्रश्न होता माझा. थँक्यू सर. हो, अजून तुम्हाला अजून क्लॅरिटी पाहिजे असेल, मी राकेश सरांचा नंबर आपल्याला दिलेला आहे. तर राकेश सरांसोबत तुम्ही टाइम टू टाइम त्याचा फोटो काढून तुम्ही ती चर्चा केली तर अजून त्याच्यामध्ये काय आपल्याला देता येईल ते तुम्हाला लक्षात येईल. ओके ओके ओके, थँक्यू सर. कणसा म्हणता तुम्ही धानाला, कणसा म्हणता ना, तर हिंदीमध्ये कणसा म्हणतात, आपण काय फुटवे म्हणतो आपण मराठीत. फुटवे सर. हा, फुटवे म्हणतो. तर तुम्ही बघाल की मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर फुटवे वाढतील. फुटवे वाढले की त्याची त्या बालीला काय म्हणतो आपण? लोम. करेक्ट. ती मोठी पण निघेल, लांब पण येईल आणि दाणे पण मोठे येतील, त्याचं वजन पण भरेल तुम्हाला. या सर्व गोष्टी मिळतील तुम्हाला. ओके, अजून कोणाचा प्रश्न? हा सर, जगदीश सर नमस्कार. नमस्कार सर. मी विजय टोनपे, नागपूरवरनं. हो सर, तुमचा आवाज ओळखून घेतला मी. संत्रा, मोसंबी आणि लिंबू हॉर्टिकल्चर. तर छोटे झाडं जे असतात 1 ते 4 वर्षातले, 1 ते 3 वर्षातले आणि मोठे झाडं जे 10 वर्षाच्या वर आहेत, येतं पीक, या दोन्हीसाठी सर्व डोजेस सांगा सर मला. डोसेज मल्टीप्लायर, सॉइल ट्रीटमेंट कसं राहील? स्प्रेइंग तर तेच राहील, स्प्रेइंगचा डोस तोच राहील, सॉइल ट्रीटमेंट. एक तुमचा हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. याचा उत्तर आता प्रत्येक शेतकऱ्याला कामात येणार आहे. जे आपले निंबू, संत्रा, आंबा असे झाडं असतात, पपई, तर आपण काय करतो, त्याचं खाली असं राऊंड मध्ये चारी तयार करतो आणि तिथे पाणी आणि खते देत असतो. बरोबर. तर नैसर्गिक नियम असा आहे की जेव्हा कुठलाही झाड असेल, एवढा छोटासा तण असेल किंवा मोठा वटवृक्ष असेल, त्या झाडाची दुपारी 12 वाजता जेव्हा आपल्या डोक्यावरती सूर्य असतो तेव्हा जी सावली पडते त्या झाडाची, त्या पूर्ण सावलीच्या घेरमध्ये त्या झाडाच्या व्हाईट रूट कार्यरत असतात. व्हाईट रूट म्हणजे पांढऱ्या मुळ्या, आणि व्हाईट रूटचं कार्य काय आहे? अन्नद्रव्य उचलणे.
आणि ते कुठे कार्यरत आहे? दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या घेरमध्ये आणि 5 इंचचा लेअर मध्ये, म्हणजे जमिनीपासून खाली 5 इंचचा लेअर मध्ये असतात. जो बाकी जो रूट आहे त्याला आधार देण्यासाठी त्या झाडाला, पण अन्नद्रव्य उचलण्याचं काम प्रत्येक झाडाचा व्हाईट रूट करत असतात. ते जमिनीच्या 5 इंच लेअर मध्ये दुपारी 12 वाजता सावलीच्या घेरमध्ये असतात. तर तुमच्याकडे समजा 1 एकर मध्ये निंबूचे 100 झाडं आहेत, तर 1 किलो भागिले 100 म्हणजे 1000 भागिले 100 किती आला? 10 ग्रॅम. 10 ग्रॅम प्रत्येक झाडामध्ये आपल्याला मल्टीप्लायर द्यायचा आहे. तर 10 ग्रॅम झाड मध्ये कसं देणार? 10 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करणार आणि तो जो पाणी आहे त्याच्या सावलीच्या घेरमध्ये आपण टाकून देणार. ही व्यवस्था त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी करायची आहे. आणि आंब्याच्या बाबतीत थोडासा गणित वेगळं आहे. आंबा झाड काय करतो? मे महिन्यामध्ये संपूर्ण डिलिव्हरी करून टाकतो, म्हणजे पूर्ण फळे आपण घेऊन घेतो. ती पूर्ण ताकद त्याची लावली जाते आणि आंब्याच्या झाडांना फक्त जून महिन्यामध्ये डोसेस द्यावे लागतात जमिनीमधून. तर आता एक आंब्याचा प्रश्न आला होता, त्यांना सांगू इच्छितो मी. 10 वर्षाचा झाड असेल तर 100 ग्रॅम प्रति झाड, 20 वर्षाचं झाड असेल तर 200 ग्रॅम प्रति झाड, 30 वर्षाचं झाड असेल तर 300 ग्रॅम प्रति झाड, 40 वर्षाचं झाड असेल तर 400 ग्रॅम प्रति झाड, आणि 50 वर्षाचं झाड असेल तर 1 किलो, किंवा 50 वर्षापेक्षा मोठा झाड असेल तरी 1 किलो जून महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजे आजच्या परिस्थितीला त्या सावलीच्या घेरमध्ये त्याला तेवढा मल्टीप्लायरचा वापर करायचा एकदाच जमिनीमधून. कारण आता त्याला खूप गरज आहे. आता त्याला पुरेसा अन्नद्रव्य मिळाला की मग ते जी मोहर येणार आहे ती स्ट्रॉंग येणार आहे. मोहर स्ट्रॉंग झाली की पुढचा मग आंब्याचा त्यांचं उत्पन्न वाढून येणार आहे. तर आंबेवाल्यांनी लक्षात घ्या, जून महिन्याच्या सुरुवातीला तिथे मी सांगितलेला डोस जो आहे तो अप्लाय करायचा आहे. आणि संत्रा, मोसंबी, निंबू यांना आपण नेहमी पाणी देत असतो, त्याच्यासोबत त्या सावलीच्या घेरमध्ये द्या. खूप चांगला प्रश्न. विशेषतः सर, संत्र्याला 2 बार येतो. एक आता मृगामध्ये येईल पाऊस पडल्यावर, आणि एक आंबे असतो. आता मृगाचा बार फुटला पाहिजे, म्हणजे संत्रा फूट झाली पाहिजे, त्यासाठी त्याला आपण केव्हा द्यावं? सर त्याच्यासाठी मग प्रॉपर डोसेज तुम्हाला राकेश सरांकडनं घ्यावे लागतील. बरोबर. कारण कसं आहे, ते त्या वेळेवर तेवढे डोस आणि त्याच्यासोबत बाहेरून काय द्यायचं आहे, कारण ती फ्लावरिंग येण्याची वेळ जी आहे ना ती थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. त्या ठिकाणी आपण चुकलो तर पुढचं पूर्ण गणित चुकून जातो. बरोबर. तर सरांना तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअप वरती त्यांच्याकडनं प्रॉपर डोस घेऊन घ्या. ओके सर, ओके, थँक्यू सर. सरजी नमस्कार. सरजी नमस्कार. हा नमस्कार सर. मी भंडाऱ्यावरून बोलत आहे. बनवे. कुठून? भंडाऱ्यावरून. हा सर बोला. तर मला शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला होता की बाबा. सर थोडा जोरात बोला. शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला होता. म्हणे त्याच्याकडे 500 झाडं विविध प्रकारची आहेत त्याच्याकडे. काही आंब्याची आहे, संत्र्याची आहे, लिंबूची आहे आणि फुलझाडं आहे. ओके. तर त्यांचं म्हणणं होते की शेणखतामधून मला मल्टीप्लायर घालायचा, तर कोण्या पद्धतीने घालायचं, त्यांनी किती घालायचं? बरोबर. बघा त्यांचा किती एकर आहे तो भाग? तसं नाही सांगितलं सर. 500 झाडं आहेत म्हणे. हा हा. नाही आता बघा सर, हे आता मी जसं बोललो आंबा, आता आंब्याचं झाड आहे ना, त्या झाडामध्ये प्रति झाड आपल्याला द्यावा लागेल. आणि जी फुलांची शेती आहे त्यांची, त्या फुलांच्या शेतीमध्ये आपल्याला स्प्रे करायचा नाहीये, कारण फुलांवरती डाग पडले की त्याला मग रेट भेटत नाही आपल्याला. तर ती 500 झाडं आहेत पण मॅनेजमेंट करायची. तरी मी तुम्हाला एक साधारण पद्धत सांगून देतो. ते झाड मोजून घ्या किती आहेत, आणि 500 झाड आहेत तुम्ही सांगितलं, काही मोठे असतील काही छोटे पण असतील, आणि 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 1 किलो मल्टीप्लायर टाकून द्या. मिक्स करून घ्या काठीने त्याला चांगला, आणि जो विरघळणार नाही ना त्याच्यामध्ये तो थोडा असा बाहेर काढून घ्या, आणि त्याला एक धोतरचा कापड असतो ना रुमालासारखा, त्याच्यामध्ये टाकून बांधून पाण्यामध्ये तो लटकून ठेवा, म्हणजे तो हळूहळू पूर्ण विरघळून जाईल. तर 200 लिटर किंवा 150 लिटर मध्ये 1 किलो मल्टीप्लायरचं द्रवण तयार केलं ना, तो द्रवण प्रत्येक झाडाजवळ ड्रेंचिंग करून द्या. दुपारी 12 वाजता जी सावली पडते ना, मोठा झाड असेल तर जास्त सावली असेल तिथे जास्त प्रमाणात तो पाणी टाका.
जिथे छोटे झाड आहेत, कमी आहे, तिथे कमी पाणी टाका. अशा पद्धतीने तुम्ही त्या 500 पूर्ण झाडांना 1 किलोचा डोस देऊन टाका. होतं शेतकऱ्याचं म्हणणं होतं सर शेण खतामध्ये घालायचं आहे. हा, शेणखतामध्ये घालायचं. जेवढी शेणखत त्यांना टाकायची आहे तेवढ्या शेणखतामध्ये 1 किलो मल्टीप्लायर मिक्स करून ती शेणखत अप्लाय करावी लागेल. त्यांना सांगा की जी शेणखत आहे ती शेणखत कच्ची टाकू नका, कुजलेलं शेणखत टाका. थँक्यू सर. हा ना, शेणखतामध्ये पण मिक्स करून देता येईल, पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा देता येईल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? एक मिनिट, लेट मी चेक. ओके, हा हँड रेस. हा विचारा पंकज सर. पंकज सर विचारा, काय विचारायचं आहे? पंकज सर काय विचारू इच्छिता आपण? काहीच नाही. चला ठीक आहे, प्रश्न मग संपलेले आहेत. तर आपण या मीटिंग मध्ये सहभाग घेऊन नवीन माहिती ऐकून घेतली, याच्यासाठी कंपनीतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि एक विनंती अजून अशी करतो की आपल्या आजूबाजूला आपले मित्र नातेवाईक सगळे शेतकरी आहेत, तर प्रत्येकाला ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी मल्टीप्लायर वापरावं नाही वापरावं ही पुढची गोष्ट आहे, पण निदान त्यांना हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर जी लिंक तुम्हाला आली मीटिंगला जोडण्यासाठी, ती लिंक त्यांना पाठवून द्या. त्या एक लिंकने दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता मराठी भाषेमध्ये आणि संध्याकाळी 6 वाजता हिंदी भाषेमध्ये मीटिंग होते. त्यांना जी वेळ सोयीस्कर असेल त्या वेळेमध्ये येऊन ते मीटिंग अटेंड करू शकतील. घरी बसून मीटिंग अटेंड करता येईल आणि त्यांचं नॉलेज त्याच्या माध्यमाने वाढेल. तर तेवढा एक तुम्हाला हा आग्रह आहे की प्रत्येकाला ती लिंक पाठवा आणि ही वेळ त्यांना सांगून द्या. तर आपण बसलात 1.5 तास, खूप खूप आपले आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.